हिप्नोथेरपी म्हणजे नक्की काय आणि त्याचा इतिहास काय आहे? आपला मुख्य जो विषय आजचा जो आहे तो म्हणजे पौगंडावस्थेतील म्हणजे टीन एजमध्ये मुलांना असलेले प्रॉब्लेम्स, इश्यूज आणि त्याच्यावरती हिप्नोथेरपी कशी कामाला येते, हा बेसिकली आपला आजचा डिस्कशनचा विषय आहे. सो तुम्हाला असं वाटतं का, की हिप्नोथेरपी जी आहे ती ह्या ह्या अवस्थेमध्ये फार आवश्यक आहे घेणं एखाद्या व्यक्तीला आणि मग ती कशा पद्धतीने घ्यायला हवी? नमस्कार मंडळी, मी वीरेंद्र देवस्थळी. आमच्या स्मार्ट या चॅनलमध्ये मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. पौगंडावस्थेतील समस्या आणि क्लिनिकल हिप्नोथेरपी हे त्यावर सोल्युशन यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अजय ससाणे आले आहेत. डॉक्टर या विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. थोडक्यात डॉक्टरांची माहिती द्यायची झाली तर 10वी झाल्यावर संमोहनशास्त्र म्हणजे हिप्नॉटिझम या विषयाची आवड असल्यामुळे या विषयात पारंगत होण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि म्हणूनच पुढे मानसशास्त्र या विषयात डिग्री घेतल्यावर पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी काउन्सिलिंग सायकोलॉजी या विषयात मास्टर्स पूर्ण केलं. हे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल हिप्नॉसिसची मेंबरशिपही घेतली आणि या माध्यमातून या विषयाच्या अनेक तज्ज्ञ मंडळींना ते भेटले. त्यांच्याकडून खूप सल्ला घेतला, खूप मार्गदर्शन घेतलं, खूप कोर्सेस केले आणि असं करत करत गेली 16-17 वर्ष ते या विषयात काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी या विषयाच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 लोकांना फायदा करून दिला आहे. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे आजही ते शिकत आहेत असं त्यांचं मत आहे आणि आपण घेतलेलं शिक्षण लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल हिप्नॉसिस ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून ते हिप्नोथेरपी अनेक लोकांना शिकवत आहेत. त्याचे अनेक कोर्सेस, लहान मोठे कोर्सेस ते घेत आहेत. स्वतः क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट असलेले डॉक्टर ससाणे आज आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहेत. हे आपल्या सर्वांचं खरंच भाग्य आहे. चला तर आपण डॉक्टरांशी गप्पा मारूया आणि या विषयातून आपल्या सगळ्याच प्रश्नांची उकल करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा, हिप्नोथेरपी म्हणजे नक्की काय आणि त्याचा इतिहास काय आहे? सो हिप्नोथेरपी ह्याला आपण असं बघूया की आज जो आपण शब्द वापरतोय तो आहे हिप्नोथेरपी आणि संमोहनाचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर तो साधारण 220 वर्ष पाठीमागे जातो. अच्छा. हा, याची स्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे. संमोहनाची सुरुवात अशी झाली की फादर हेल म्हणून एक थेरपिस्ट होते, हिलर होते 1728च्या काळामध्ये आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते मॅग्नेटने लोकांना बरं करायचे. अच्छा. तर कुठलीही व्याधी असेल, काही आजार असतील तर ते मॅग्नेट घ्यायचे आणि त्या पर्टिक्युलर भागावरती ठेवायचे आणि जेव्हा ते ठेवायचे तेव्हा तिथला जे काही डिसफंक्शनिंग आहे ते त्या मॅग्नेटने बरं होतं, अशी त्यांची मान्यता होती. इथून पुढे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट घडते. फादर हेल यांचा एक विद्यार्थी होता, त्यांचं नाव होतं फ्रान्स अँटन मेस्मेर आणि ह्या व्यक्तीचा जन्म 1728 मध्ये झालेला आहे. अच्छा. सो मेस्मेर यांनी बघितलं की हे काय करतात नेमकं, ह्यांनी कुठल्या तरी आजारावरती मॅग्नेट लावून त्यांना ठीक करतात. सो ते नेमकं कसं काय होत आहे ही विद्या त्यांनी त्यांच्याकडून शिकली आणि ते शिकल्यानंतर पुढे मेस्मेर यांनी ही उपचार पद्धती चालू केली आणि मग त्यांनी मॅग्नेटच्या ऐवजी एबोनाइटचा दांडा असा मोठा घ्यायचा आणि ते ज्या व्यक्तींना काही आजार झालेले आहेत तर त्याच्यावरती तो असा एबोनाइटचा दांडा एका विशिष्ट पद्धतीने फिरवायचा. हळूहळू काय झालं की मेस्मेर यांची पॉप्युलॅरिटी एवढी वाढली की त्या काळात हजारो लोक ट्रीटमेंट घ्यायला यायचे आणि इतका गर्दी होत होती की मेस्मेर यांना चालता पण येत नव्हतं, इतके पेशंट्स बसायचे त्यांचे. हां, आणि मग ते चालत असताना मेस्मेर कोणावरती तरी पडायचे गर्दीमध्ये, हात लागायचा, कोणाला पाय लागायचा. मग ज्या व्यक्तीला हात लागला, ज्या व्यक्तीला पाय लागला तो व्यक्ती सुद्धा बरा होत होता. अच्छा. हा, मग नंतर मेस्मेर यांचा समज असं झाला की ही शक्ती त्या एबोनाइटच्या दांड्यामध्ये नाहीये, ही शक्ती माझ्यामध्येच आहे. मग मेस्मेर यांनी एक असं फार मोठं एक झाड होतं, त्या झाडालाच असं आपल्या शक्तीने प्रवाहित केलं
आणि प्रवाहित केल्यानंतर ते लोकांना त्या झाडाखाली बसवायचे. अच्छा. हा, आणि त्यांचं मेस्मेर हा एक अतिशय नाटकी ढंगाचा व्यक्ती होता, म्हणजे एकदम असं ड्रामॅटिक. हा, एकदम ड्रामॅटिक पर्सनॅलिटी. आणि त्यांची ती हॅट आणि त्यांचा तो कोट आणि ते असे यायचे, तर इतका तो ड्रामा करत यायचे आणि मोठे मोठे हे वाजायचे त्यांच्याशी, मोठे मोठे ढोल आणि असे वाजायचे त्यांच्या एंट्रीला. तर असं वाटायचं की कुठला तरी चमत्कारिक पुरुष येतोय. आणि मग त्यांच्या त्या सगळ्या त्या ड्रामामुळे आणि ह्याच्यामुळे ती व्यक्ती हील होत होती. आता आपल्याला असं दिसतंय की त्यांच्यामध्ये शक्ती होती किंवा त्या एबोनाइटच्या दांड्यामध्ये शक्ती होती आणि त्यामुळे ते बरे होत होते, पण असं नव्हतं. ह्याच्या पाठीमागे एमिले कोया नावाचा एक व्यक्ती होता. यांनी या सगळ्या गोष्टीचा छान अभ्यास केला की नेमकं होतंय काय. बरोबर. मेस्मेर आधी एक इक्विपमेंट वापरत होते, त्याच्यानंतर ते स्पर्श करून उपचार करत होते आणि लोक बरे होत आहेत, तर नेमकं काय होत आहे. इथे एकदम इंटरेस्टिंग टर्निंग पॉईंट आहे बघा, लक्षात घ्या. मानसशास्त्राचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट इथे आहे. एमिले कोया यांनी जो अभ्यास केला त्या सगळ्याचा, त्यात त्यांना हे कळालं की मेस्मेर ज्या नाटकीय ढंगामध्ये प्रवेश करत होता, तर लोकांना असं वाटायचं की ह्याच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे आणि हा व्यक्ती मला स्पर्श करतो आणि मी बरा होतो. म्हणजे जेव्हा तो स्पर्श करतोय तर मेस्मेरवरती असलेला विश्वास आणि त्याने मला केलेला स्पर्श, जेव्हा मला माझा डॉक्टर स्पर्श करतोय, तर आता ह्याने मला स्पर्श केला आणि आता मी बरा होणार, ही जी स्वयंसूचना ते घेत होते. बरोबर. आता त्यांनी मला स्पर्श केला, आता मी बरा होणार, त्यांनी मला स्पर्श केला, आता मी बरा होणार, हे रिपीटेडली त्यांच्या डोक्यात चालायचं. अच्छा. आणि ह्या विज्ञानाचं डिकोडिंग केलं ते होते एमिले कोया. अच्छा. ते खऱ्या अर्थाने आज आपण जे म्हणतो की जे अफर्मेशन्स आपण बोलतो, हे अफर्मेशनचे जनक ते. अच्छा. आणि मग त्यांनी एक अफर्मेशन दिलं की ते म्हणाले ठीक आहे, मग तुम्हाला एवढं सगळं काही करायची गरज नाहीये. मग मेस्मेरच्या नंतर एमिले कोयांचा फार मोठा फॉलोअर ग्रुप निर्माण झाला आणि ते फक्त एकच वाक्य बोलायचे, अतिशय सुंदर वाक्य होतं ते, की प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी सुधारत चाललो आहे. हे वाक्य तुम्ही बोला. हे वाक्य तुम्ही बोला की प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी सुधारत चाललेलो आहे. एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. जेव्हा हे वाक्य तुम्ही बोलता तर लोक चमत्कारिकरित्या बरे व्हायला लागले. त्यांचे मानसिक आजार, शारीरिक आजार याच्यामध्ये जबरदस्त बदल घडायला लागला. आणि मग इथून खऱ्या अर्थानं संमोहन शास्त्राचं एक आपण म्हणतो ना, एक फाउंडेशन सुरुवात झाली. त्याचं एक पहिली वीट लागली असं म्हणू आपण संमोहन शास्त्राची. मग तिथून पुढे आता आपण असं टाइमलाईन बघूया की पहिलं होतं फादर हेल यांचं जे काही मॅग्नेटिझम होतं. त्यानंतर मग मेस्मेर वापरत होते ते त्यांनी शब्द दिला होता ॲनिमल मॅग्नेटिझम. ओके. मग ॲनिमल मॅग्नेटिझमच्या पुढचं जी क्रोनॉलॉजी आली त्याच्यामध्ये मेस्मेरच्या विद्यार्थ्यांनी त्याला एक हे म्हणून आपण म्हणूया लेगसी म्हणून मेस्मेर यांचं नाव दिलं मेस्मेरिझम. तर आपण आज जे मेस्मराइज झाल्यासारखं जे आपण बोलता बोलतो की मी मेस्मराइज झालो किंवा हा एक मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स होता, हा तो मेस्मेर. फ्रान्स अँटोन मेस्मेर. बरं, मेस्मेरचा पुतळा गोव्याच्या सचिवालयाच्या समोर आहे. बरं, अजूनही आहे तो. तुम्ही तो सिंगम पिक्चर बघितला, त्याच्यामध्ये तो हा जो विलन आहे त्या पिक्चरचा, तो जयकांत शिकरे, तो धावतो बघा, त्याच्या मागे सगळे पोलीस लागलेले असतात. तो एका सीन मध्ये आहे, तिथे तो ना एका कट्ट्यावरती बसतो, तिथे तो मेस्मेरचा पुतळा, तिथून पुढे जाऊन तो पोलिसांना फोन लावतो, तिथे तो मेस्मेरचा पुतळा त्या फ्रेम मध्ये आलेला आहे. सो अजूनही गोव्याच्या सचिवालयाच्या समोर आपल्याला तो पुतळा बघायला भेटतो, पण आपल्याला माहिती नाही की कोण आहेत. हा, सो मेस्मेर नंतर पुढे मग एमिले कोया यांनी ऑटो सजेशन्स किंवा स्वयंसूचना किंवा अफर्मेशन आजचे जे आहेत त्याचे जनक ते आहेत. ओके. आणि मग पुढे डॉक्टर जेम्स ब्रेड ह्यांनी अजून त्याला सायंटिफिक अभ्यास केला आणि मग डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी काही नियम बनवले. म्हणजे संमोहनशास्त्राला हिप्नॉटिझम हे नाव डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी दिलं. हा, आणि ब्रेड यांनी मग पुढे काही नियम बनवले. ते असे होते की संमोहन तज्ञ कितीही हुशार असेल, कितीही अनुभवी असेल, पहिला नियम, कोणाच्याही मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध संमोहन करता येत नाही. ओके. तुम्ही कोणालाही त्याच्या मनाविरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध संमोहित करू शकत नाही. बरोबर, हा रूल आहे. ओके. मग इट्स नॉट अबाउट युअर स्किल की तुम्ही किती चांगले तज्ञ आहात, नाही, हे सायन्स आहे. ओके. दुसरा नियम होता की संमोहनामध्ये नेऊन
तुम्ही त्यांच्या काही सिक्रेट्स असतील हम्म, हम्म, ज्या डॉक्टरला आणि वकीलला पण सांगितलं, लॉयरला सांगितलं नाहीत तुम्ही, बरोबर आहे. आणि आपल्याला भीती असते की मला संमोहनात नेऊन माझ्या मनातल्या त्या सगळ्या सिक्रेट्स बाहेर काढल्या जातात. बाहेर येतील. हम्म. सो तसं पण नाहीये, ते करता येत नाही. हे वारंवार प्रयोगांती जगभरात जेवढे प्रयोग झाले त्यात ते सिद्ध झालेलं आहे. बरोबर. त्यानंतर तिसरा नियम आहे की संमोहनात जाऊन तुम्ही कोणाला म्हणाल की इच्छेविरुद्ध एखादं अनैतिक कृत्य कर ओके. किंवा स्वतःला हार्म करायचं किंवा कोणाला तरी हार्म करायचं, बरोबर. असं होऊ शकत नाही. ओके. आणि आजपर्यंत माझ्याकडे एक 10,000 क्लायंट्सला आम्ही सर्व केलं आहे, त्यांना अच्छा. संमोहनात नेलं आहे. आजपर्यंत असं होऊ शकलेलं नाहीये आणि जगभरात असं कधीही घडलेलं नाही. मग जेम्स ब्रेड हे खूप एक माइलस्टोन व्यक्तिमत्व होतं या क्षेत्रामध्ये. हे नियम आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. संमोहन म्हणजे हे काही विद्या नाहीये किंवा हे काही जादू नाही, हे सायन्स आहे. बरोबर. ते इव्हॉल्व होत गेले. आता आपल्याला मूवीज मध्ये आपण म्हणतो मेरी आंखों में देखो, अब मैं जो बोलूंगा वो आप करोगे. तर तसं असतं. तर आमचे गुरु होते संमोहन शास्त्रामध्ये, तर ते म्हणायचे की तसं जर असतं तर मी माझ्या बायकोसोबत का लग्न केलं असतं, कारण माझ्या काळामध्ये हेमा मालिनी फार प्रसिद्ध होते. तर मग आमच्या काळात आम्ही हेमा मालिनीशीच लग्न केलं असतं ना. सो असं आहे की संमोहन शास्त्र हे एकदम साधारण सायंटिफिक ही एक अशी प्रक्रिया आहे, ह्याच्यामध्ये काही जादू नाही आहे किंवा काही आपण म्हणूया अशी खूप काही वेगळी पद्धत काही वेगळे काही नाहीये त्याच्यात, काहीच नाही, एकदम साधारण सिंपल आहे. पण डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी ते नियम बनवले आणि तिथून पुढे हिप्नॉटिझम हा शब्द त्यांनी दिला. आणि हिप्नॉटिझम हा शब्द कसा आला आणि आज आपण त्याला हिप्नॉसिस म्हणतो. आता एकदम मॉडर्न वर्ड इज क्लिनिकल हिप्नॉसिस. क्लिनिकल हिप्नॉसिस म्हणजे आज जगभरात इतकी संशोधनं चालू आहेत संमोहन शास्त्रामध्ये. आणि तो जो हिप्नॉसिस हा शब्द आला, तो हिप्नॉसिस हा शब्द आला ग्रीक यांची जी देवता आहे, झोपेची अधिपती, तिचं नाव आहे हिप्नॉस. त्याच्यावरून नाव आलं हिप्नॉसिस, झोपेचे अधिपती. कारण लोकांना वाटायचं ही एक स्लीप लाईक स्टेट आहे, म्हणजे एक झोपेसारखी अवस्था आहे. सो त्याच्यावरून ते नाव आलं हिप्नॉसिस आणि आज आपण ते वापरतो. तर हिप्नॉटिझम आजच्या तारखेत एक कालबाह्य झालेला शब्द आपण म्हणू शकतो, कारण तो साधारण 100 वर्षापूर्वी वापरला जायचा. आणि आज मॉडर्न वर्ल्ड मध्ये आपण हिप्नॉसिस आणि हिप्नोथेरपी हे शब्द वापरतो. ओके. म्हणजे आता आम्हाला कळलं की जे ऑल इज वेल जे म्हणतात त्याचा अफर्मेशनचा जनक कोण आहे. आणि आता तुम्ही जे हिप्नॉसिस आणि हिप्नोथेरपी याच्याबद्दल जे इन्फॉर्मेशन आम्हाला दिली ती खूप सुंदर इन्फॉर्मेशन होती. मला थोडंसं अजून एक ह्याच्यामध्ये असं विचारायचं आहे की तुम्ही आत्ता जो काही इतिहास सांगितला 200-250 वर्षाचा, हा साधारणपणे पाश्चात्य संस्कृतीतून आलेला इतिहास आहे. तो याची पाळंमुळे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये कुठे आहेत का आणि ती कशा प्रकारची होती? भारतामध्ये जर तुम्ही म्हटलं तर पतंजली योगशास्त्रामध्ये तुम्हाला ह्याचे संदर्भ मिळतात. आपल्या वेदांमध्ये तुम्हाला याचे संदर्भ भेटतात. तर संमोहनाचं ओरिजिनेशन हे बरंच अर्ली इयर्स मध्ये भारतामध्ये सुरू झालेलं होतं. जे संमोहनामध्ये आपल्याकडे जे मेडिटेशन, ध्यान हा जो प्रकार होता, हा काही अंशी संमोहनासारखाच प्रकार होता. पण फक्त झालं काय की वेस्ट मध्ये जाऊन त्याचं एक मॉडर्नायझेशन झालं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की भारतामध्ये 1800 ते 1850च्या आसपास कोलकाता मेस्मेरिक हॉस्पिटल होतं. आता फॅक्ट, अतिशय सुंदर फॅक्ट आहे. कोलकाता मेस्मेरिक हॉस्पिटल हे हुगळीमध्ये होतं. ओके. या हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही बिलीव्ह कराल न कराल पण त्याचे पेपर्स आहेत आपल्याकडे. ओके. 3000 मेजर आणि मायनर सर्जरीज विदाउट एनेस्थेशिया झालेल्या आहेत. अच्छा. अंडर हिप्नो एनेस्थेशिया. गुगलला जा. डॉक्टर जेम्स इस्डेल हे सर्जन होते, स्कॉटिश सर्जन होते. हे हॉस्पिटल भेटेल तुम्हाला, या हॉस्पिटल मधले रिसर्च पेपर भेटतील आणि त्यांनी जे रिसर्च पेपर 3000 डॉक्युमेंटेड ज्या सर्जरीज केल्या, त्या सगळ्या सर्जरीजचे रेकॉर्डेड पेपर्स तुम्हाला त्यांनी जे लंडनला पाठवले नंतर, कारण ते ईस्ट इंडिया कंपनीचे आहेत, तर त्याचे सगळे हे तुम्हाला सापडतील. संमोहनाची पॉवर इतकी होती की तुम्ही संमोहनात नेऊन सर्जरी करू शकता. बघ तुम्हाला अंदाज येईल की मनाच्या ताकदीचं कॅपॅसिटी किती आहे ती. बरं, तुम्हाला आज बघायचं आहे की सर्जरीज पॉसिबल आहेत का? येस, पॉसिबल आहे. तुम्ही गुगलला जा, हिप्नो सर्जरी
लाईव्ह टाका बरं. युट्यूबला, हम्म. तुम्हाला लाईव्ह सर्जरीज दिसतील जिथे संमोहन तज्ज्ञ संमोहनात नेत आहेत क्लायंटला, अच्छा. कुठलाही एनेस्थेशिया देत नाही, आणि मग हर्नियाचं असेल किंवा अजून कुठलाही सर्जरी असेल ती होताना दिसते. म्हणजे भारतामध्ये हे होतं. ओके. आपण जसं म्हणतो ना, इंडियामध्ये काय होतं, बरोबर. तर इंडियामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अंडर ते हॉस्पिटल होतं आणि त्याच्यामध्ये सर्जरी झालेल्या आहेत. अच्छा. सो डॉक्टर, तुम्ही आता सांगताना सांगितलं की हिप्नॉटिझम आणि हिप्नोथेरपी, हे क्लिनिकल हिप्नोथेरपी हे हिप्नॉटिझमचंच आत्ताचं सध्याचं लेटेस्ट नाव आहे येस. आणि त्याचा इतिहास काय वगैरे तुम्ही खूप सुंदर सांगितलं. आपला मुख्य जो विषय आजचा जो आहे तो म्हणजे पौगंड अवस्थेतील म्हणजे टीन एजमध्ये मुलांना असलेले प्रॉब्लेम्स, इश्यूज आणि त्याच्यावरती हिप्नोथेरपी कशी कामाला येते, हा बेसिकली आपला आजचा डिस्कशनचा विषय आहे. सो तुम्हाला असं वाटतं का की हिप्नोथेरपी जी आहे ही ह्या अवस्थेमध्ये फार आवश्यक आहे घेणं एखाद्या व्यक्तीला, आणि मग ती कशा पद्धतीने घ्यायला हवी? सो आपण थोडंसं कोरमध्ये जाऊ ह्याच्या. बरं. हिप्नॉसिसचं काय काय कशा पद्धतीने आपल्याला उपयोग होऊ शकतो. सो जेव्हा ही मुलं 14 वर्षापासून हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात, है ना, तर 2 गोष्टी घडतात. आपलं माइंड हे एक सॉफ्टवेअर आहे पूर्ण. बरोबर. आणि जेव्हा 14व्या वर्षापासून काय होतंय की 13-14 वर्षाच्या आधी हार्मोन्स मुलांना एवढं ड्राईव्ह नाही करत. बरोबर. पण आता मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जसं ते 13-14 वर्षामध्ये येतात तसं हार्मोन्सची गती अतिशय ड्रास्टिकली चेंज होते. बरोबर. आणि हार्मोन्स फ्लॅक्च्युएशन व्हायला स्टार्ट होते. करेक्ट. बरोबर आहे. आता याच्यामध्ये माइंडचा आणि हार्मोनचा दोघांचाही संबंध आहे. बरोबर. जेव्हा मुलं ग्रो होत असतात 13व्या-14व्या वर्षापासून त्यांच्यामध्ये एक बदल घडायला लागतो, तेव्हा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग चेंज व्हायला लागतं. बरोबर. कारण त्यांची संगत बदलते. बरोबर. ते जे कंटेंट बघत असतात आजच्या बरोबर. जनरेशनमध्ये जे ते कंटेंट बघत असतात तो कंटेंट चेंज होतो. आणि हा कंटेंट आणि त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या सोबत असलेलं जे एन्व्हायरमेंट असतं आणि ज्या प्रकारे लोक त्यांना ट्रीट करत असतात हे सगळं त्यांच्या माइंडला प्रोग्राम करत असतं. बरोबर. आणि हे मुलांना माहिती नसतं बिकॉज ते एक हायली इमोशनल स्टेटमध्ये असतात. बरोबर. आता आपण जेव्हा एका हायली इमोशनल स्टेटमध्ये असतो, म्हणजे तुम्ही एक्साइटमेंटमध्ये असाल किंवा तुम्ही सॅड असाल किंवा एनर्जीमध्ये असाल, कुठलाही एक भावनिक अवस्था बरोबर. ही जी असेल तर त्या भावनिक अवस्थेमध्ये तुम्हाला जे काही बोललं जातं ते थेट तुमच्या अंतर्मनात जातं. बरोबर आहे. आणि आता ही मुलं साधारण वयाच्या 21व्या वर्षापर्यंत इमेच्युअर असतात. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. मग त्यांच्या मनात काय मेसेजेस गेलेत, असं त्याला बोललंय का की तुला हे जमणार नाही, तुला काहीही जमत नाही. बरं, त्या मुलाला लहानपणापासून आजपर्यंत काय काय सांगितलं गेलंय, त्याचं कंपॅरिझन झालंय का, त्याला म्हटलंय का की तू मूर्ख आहेस, जे पॅरेंट्स आपल्या घरामध्ये सहज बोलताना आपण बोलून जातो, तुला काहीच जमणार नाही, तुला कधीही काही येणार नाहीये, किंवा त्यांच्या टीचर्सने असं त्यांना बोललंय का, किंवा त्यांचा अपमान झालाय का. मग तिथून आजपर्यंत इट्स लाईक फ्रॉम 0 to 14-15 जे काही त्यांच्या अंतर्मनात गेलेलं आहे ते काम करायला चालू करतात. बरोबर. म्हणजे आतापर्यंत सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट झाली, 0 ते 14 सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट झालेली आहे. आता सॉफ्टवेअर रेडी आहे वापरण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तुम्ही व्हायरस टाकलाय, काय गेलं त्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला माहिती नाही. त्या मुलाला काय काय सांगितलं गेलं, कोणाला रंगावरून चिडवण्यात येतं की तुझा रंग असा आहे, बरोबर, कोणाला त्याच्यात हेल्थ की तू बरोबर. ओबेस आहेस, तू हे आहेस. या सगळ्यांचा परिणाम लहानपणापासून आजपर्यंत जे ऐकत आला त्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे ते घडलेलं व्यक्तिमत्व. अगदी खरं आहे. बरोबर. आता तो बिचारा कोणाला सांगेल, खरं. त्याला काय होतंय हे त्याला माहिती नाही. आणि हे प्रोग्रामिंग इतके स्ट्रॉंग असतात, इतके स्ट्रॉंग असतात की ते तुम्हाला ड्राईव्ह करत असतात एव्हरी डे. मग या मुलांचा संघर्ष चालू होतो. काय संघर्ष आहे, आज या मुलांसमोर कॉम्पिटिशन आहे, खूप फास्ट कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आपण फॉर्च्युनेट आहोत की मला तरी वाटतंय की माझ्या 10वी पर्यंत माझ्याकडे फोन नव्हता. तर मी फॉर्च्युनेट आहे की मी 10वी पास होऊ शकलो. मी 12वी मध्ये चांगले पर्सेंटेज काढू शकलो, त्यानंतर मी मास्टर्स करू शकलो, कारण डिस्ट्रॅक्शन एवढं नव्हतं. पण आजच्या मुलांना डिस्ट्रॅक्शन आहे, कॉम्पिटिशन आहे. आणि मग ह्या बाहेरच्या जगासोबत डील करण्यासाठी हे सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेमॅटिक सॉफ्टवेअर
त्यांना ह्या जगासोबत कम्पीट करू देत नाही. खरं. आणि मग ते जे शब्द बोलले गेले त्यांना त्या पगंड अवस्थेत, बरोबर आहे. की तू ओबीस आहेस, तू हे आहेस, तुला हे समजत नाहीये, तुला गणित जमत नाहीये, तुला तुझं काही होऊ शकत नाही भविष्य. आपण बोलतो पॅरेंट्स ॲज अ पॅरेंट म्हणून तुझं काही होणार नाही. करणार नाही. खरं. हे शब्द ही त्याची मान्यता बनतात. बरोबर आहे. हे शब्द जेव्हा त्याची मान्यता बनतात तेव्हा हे शब्द त्याला चालवायला लागतात. बरोबर. तुम्हाला मी लर्निंग डिसॅबिलिटी मधला फन फॅक्ट सांगतो. 80% केसेसमध्ये लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये आपण म्हणतो जनरली लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये त्यांना लहानपणी जे प्रोग्रामिंग केलं गेलेलं आहे याचा फार मोठा फॅक्टर असतो. कॉन्ट्रीब्युशन फार मोठं असतं की तुला येत नाही, तुला जमत नाही, तुला येत नाही, तुला जमत नाही, हे वारंवार सांगितलं गेलंय. आणि ते सांगितलं गेलंय, आता ते वर्क करणार. बरोबर. बिकॉज अंतर्मनाला थट्टा मस्करी समजत नाही. अंतर्मनाला म्हटलं की तुला येत आहे, तुला जमतंय, तुला येतंय, तू छान करतोयस, आणि हे 0 ते 14. बरोबर. तर त्याला नाही जमत तरी तो करणार, बिकॉज रिपिटेशन झालं. बरोबर. आता हिप्नॉसिसचा रोल काय, संमोहनाचा रोल, त्या लहानपणापासून आजपर्यंत जे नकारात्मक मेसेज त्याच्या माइंडमध्ये टाकलेत ते सगळे डिलीट करता येतात. अच्छा. ओके. रिप्लेस करता येतात. ओके. काय हवंय तुला, तुला काय सांगितलं लहानपणी की तुला हे जमत नाही, आता मी सांगतो की तुला जमतंय, तुला जमणार. कोणी सांगितलंय की त्याच्या मनात बसलंय की मी कॉन्फिडंट नाहीये, आय एम नॉट गुड इनफ, तर मी बोलणार यू आर गुड इनफ. संमोहन तज्ञाचं ते काम आहे. संमोहन तज्ञ ते सगळे व्हायरसेस शोधतो सबकॉन्शियस माइंड मधले. ओके. सगळ्या फॉर्मेट मारून टाकतो. अच्छा. न्यू प्रोग्रामिंग. आणि ही ब्युटी आहे हिप्नॉसिस, की आपण जेव्हा अंतर्मनात जातो आणि ते सगळं जे काही डेटा आहे तो सगळा फॉर्मॅट करूया आणि ते प्रोग्राम करू. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की ह्या वयात अतिशय सुंदर प्रोग्रामिंग होतं. बरं. कारण ह्या वयामध्ये क्रिटिकल फॅकल्टी म्हणजे आपले 3 मन असतात, बाह्य मन, अंतर्मन आणि चिकित्सक मन. बरं. त्या चिकित्सक मनाचा एवढा प्रभाव झालेला नसतो. मॉडर्न सायन्स सांगत आहे की पहिला अधिक थिअरी अशी होती की 0 ते 6 आपला क्रिटिकल फॅकल्टी डेव्हलप झाला नसतो. ते बरोबर आहे. पण 14 म्हणजे 21 वयापर्यंत क्रिटिकल फॅकल्टी तेवढा स्ट्रॉंग डेव्हलप झाला नसतो. त्यामुळे आपल्याला सबकॉन्शियस मध्ये जाणं खूप सोपं आहे. बरोबर. 21 नंतर बघा तुमच्या मुलांची मॅच्युरिटी एकदम ड्रास्टिकली चेंज होते. खरं. राईट. पण तुमच्याकडे ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या मातीला तुम्हाला हवा तसा आकार देता येऊ शकतो. आफ्टर 22-23 इट्स डिफिकल्ट. त्यामुळे जे काही त्या मुलाला लहानपणापासून आजपर्यंत सांगितलं गेलंय त्याच्या मित्रांनी, त्याच्या पॅरेंट्सनी, त्यांच्या टीचर्सने किंवा कोणी आजूबाजूच्या लोकांनी किंवा त्या मुलाने काही अडॉप्ट केलंय नेगेटिव्ह, ते सगळं चेंज करता येतं. अच्छा. आणि हिप्नॉसिसची ती ब्युटी आहे. आणि ते विदिन 4 to 5 सेटिंग. अच्छा. एवढंही आपल्याला काही करायचं. विदिन 4 to 5 सेटिंग अंतर्मनात गेलो आपण, नको असलेले घटक काढून घेतले आणि हवे असलेले प्रोग्राम. दॅट्स इट. सो तुम्ही आत्तापासून म्हणजे मगासपासून तुम्ही एक शब्द कंटिन्यू वापरतायत, माइंड, अनकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. सो मला थोडक्यात अंडरस्टँड करायचं आहे की हे माइंड एक्झॅक्टली काय आहे. कारण मॉडर्न सायन्स माइंड मानतच नाही, कारण ब्रेनचाच पार्ट आहे वगैरे वगैरे असं म्हणतात. आणि मानसशास्त्र जे आहे ते फक्त आणि फक्त माइंडवरतीच डिपेंड आहे आणि माइंडचा अभ्यास करतं बेसिकली. आणि मग हे माइंड म्हणजे एक्झॅक्टली कुठे आहे, काय आहे, त्याचं प्रोग्रामिंग काय आहे आणि हिप्नोथेरपीचा आणि माइंडचा कसा एकमेकांशी संबंध आहे हे जरा आम्हाला आणि आमच्या बघणाऱ्यांना सांगा. सो आपण मनाचे 3 भाग करू. सगळ्यात पहिला आहे कॉन्शियस माइंड. ओके. मग आपण काय करायचं, सोपं आपल्या दैनंदिन जीवनामधलं डिव्हिजन मी सांगतो त्याचं डिवायडेशन. फर्स्ट इज आपलं आहे बाह्य मन, दुसरं आहे अंतर्मन. आपण एक डायग्राम असा इमॅजिन करू, एक सर्कल असा इमॅजिन करू. याच्या वरचा जो 10% आहे हा आहे तुमचं बाह्य मन. बरोबर. खालचा जो 90% आहे हे आहे आपलं अंतर्मन. आणि या दोघांना विभाजित करणारी जी लाईन आहे ती आहे आपलं चिकित्सक मन. ओके. बाह्य मन, अंतर्मन आणि त्याला डिवाइड करणारी लाईन आहे चिकित्सक मन. आता बाह्य मनाचं काय आहे, तुम्ही ठरवून केलेली कामं, तुम्ही प्लॅन केलं, नियोजन केलं, कॅल्क्युलेशन, लॉजिक, रिझनिंग, ही 3 कामं. कॅल्क्युलेशन, लॉजिक अँड रिझनिंग अँड प्लॅनिंग, 4 गोष्टी आपण म्हणूया
बाह्य बाह्यमनाचं काम. मनात. ओके, मग बॅरियर आहे. हा चिकित्सक मन, ह्याचा निसर्गाने खूप सुंदर रोल दिलेला आहे ह्या चिकित्सक मनाला. त्याच्या खाली आहे आपलं अंतर्मन. अंतर्मनात काय? आपल्या सवयी, जन्मापासून आजपर्यंत जे काही आपण शिकलो, जे काही आपल्या मेमरीज आहेत, हे सगळं आपल्या सवयी, सगळं काही आपल्या अंतर्मनात. ओके. आपल्या कंडिशनिंग म्हणजे आपल्याला कोणी काय बोलल्यानंतर आपली जी प्रतिक्रिया येते, एखादी घटना घडल्यानंतर आपली जी प्रतिक्रिया येते, ह्या ज्या आपल्या प्रतिक्रिया आहेत सगळ्या, ह्या कंडिशनिंग आहेत आपल्या. ह्या कंडिशनिंग सगळ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. ओके. ओके. सो बाह्य मन आहे, अंतर्मन आहे, आणि त्याला डिवाइड करणारा आहे चिकित्सक मन. चिकित्सक मनाचं काम काय आहे की एखादी माहिती, म्हणजे मी एखाद्या यंग मुलाला म्हटलं, 16 वर्षाच्या मुलाला, की अरे तू जिनियस आहेस, तू हुशार आहेस. तर बघा आता ह्या स्टेटमेंटचा प्रवास कसा होतो. जेव्हा मी म्हणतोय की तू जिनियस आहेस, तू हुशार आहेस, तुझ्यासारखा हुशार मुलगा मी पाहिला नाही आहे, बाह्य मनाने ऐकलं. बाह्य मनाने ऐकल्यानंतर चिकित्सक मनाने तो विचार अंतर्मनात पाठवला. ओके. अंतर्मनात पाठवला. ॲनालिटिकल माइंडने विश्लेषण केलं की याआधी मला कोणी असं बोललं आहे का की तू हुशार आहेस, तर आतून आलं की नाही. सबकॉन्शियस माइंडमधून फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये रिस्पॉन्स आला की नाही, याच्या आधी तुला असं कोणी बोललेलं नाही की तू हुशार आहेस. तो थॉट रिजेक्ट झाला. ओके. ओके. ॲनालिटिकल माइंडने तो रिजेक्ट करून टाकला की ही फॉल्स इन्फॉर्मेशन आहे, याला व्हॅलिडेशन भेटू शकत नाही. आता सेम एखाद्या मुलाला म्हटलं की अरे तुला काहीच जमत नाही, तो विचार गेला, चिकित्सक मनाने तो पाठीमागे पाठवला, त्याचं व्हॅलिडेशन झालं त्या थॉटचं, तो वर आला आणि हो पूर्वी मी ऐकलेलं आहे, तुला आधी कोणीतरी सांगितलंय की तुला जमत नाही, तुला काही येत नाही, आणि तो विचार, ती भावना आणखीन स्ट्रॉंग झाली. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्या माइंडचं जे मॉडर्न थिअरी ऑफ माइंड आहे ती अशी आहे. पण मग हा एक्झॅक्टली कुठे सिच्युएटेड आहे माइंडचं लोकेशन? आपण थोडक्यात एकदम सोप्या भाषेत, आपलं ब्रेन इज हार्डवेअर ऑफ माइंड, बरोबर आहे, आणि माइंड इज सॉफ्टवेअर ऑफ ब्रेन. अच्छा, म्हणजे दाखवता येत नाही. येस. ओके. ओके. बरोबर. आणि आता मी तुम्ही ते सांगताना सांगितलं की सरांकडे पौगंडावस्थेत टीनेजमध्ये आपण कम्प्लीट प्रोग्रामिंग चेंज करू शकतो आतापर्यंत झालेलं जे आहे ते. सो असं काही एखादं एक्झाम्पल तुमच्याकडे घडलेलं आहे का? तुम्ही नाव न घेता सांगितलं तरी हरकत नाही की बाबा अशा प्रकारे एखादी व्यक्ती आमच्याकडे, एखादा मुलगा माझ्याकडे आला होता, त्याला असा काही प्रॉब्लेम होता आणि त्यातून तो आता बाहेरून यशस्वी आयुष्य जगतो आहे. एकच उदाहरण सांगतो मी. एक्स नावाचा एक मुलगा माझ्याकडे आला. मी क्लिनिकला होतो साधारण 2018 मध्ये. ही केस माझ्याकडे आली होती आणि घरच्यांचं आणि त्याचं थोडंसं कॉन्फ्लिक्ट चालू होतं की हा मुलगा फार जिद्दी आहे, फार हट्टी आहे आणि डिमांडिंग आहे, असं सगळं होतं. तो माझ्याकडे आला आणि मी म्हटलं की ठीक आहे, मला आय डोंट नो अँड आय डोंट केअर की घरातले तुला काय म्हणतात, पण माझ्यासाठी तू एक फार युनिक मुलगा आहेस. आणि त्या मुलाला 1-2 सेशन गेल्यानंतर मी हिप्नोथेरपी स्टार्ट केलं. त्याच्या ज्या मान्यता होत्या की जे इनपुट्स भेटले होते सगळ्यांकडून की तू फार जिद्दी आहेस, हट्टी आहेस, आणि जे काही त्याला निगेटिव्ह बोललं गेलं होतं ते प्रोग्रामिंग चेंज केलं. साधारण एक 2-3 महिन्यानंतर त्या मुलाने मला त्याचे फोटोज पाठवले. आता इथे 2 चेंजेस झालेत. पहिला चेंज होता, त्याचा वेट अराउंड 120 kgच्या आसपास होतं. अच्छा. आणि नंतर ते 84 kg आलं. हो. आणि त्याचे फोटोज त्याने मला पाठवले बिफोर अँड आफ्टरचं. राईट. आणि त्याने एक मला वाक्य सांगितलं की सर, एवढा ट्रस्ट माझ्यावरती कोणी ठेवला नव्हता, एवढा विश्वास मला कोणीही दाखवला नव्हता, जो तुम्ही दाखवला. तुम्ही कसा काय विश्वास ठेवला माझ्यावरती? आणि विथ द हेल्प ऑफ हिप्नॉसिस त्याचा अकॅडमिक अतिशय सुंदर झालाय. त्या मुलाच्या दोन्ही सिस्टर्स त्या डॉक्टर आहेत दोन्हीही. त्यांनी मला सांगितलं की सर, हा इन अँड आउट पूर्ण चेंज झालाय. इतकं सुंदर चेंज झालाय, कारण त्याला सारखा तोच इनपुट भेटत होता की तो ऐकत नाही. मग सबकॉन्शियस माइंड ठीक आहे ना ऐकत, तर मग मला तेच करावं लागेल, बिकॉज जे मला इनपुट मिळत आहे रिपीटेडली, बॉडी तेच रिस्पॉन्ड करते ना. बरोबर. आणि त्याचं ओव्हर वेट होतं, ते वेट त्याने बॅलन्स केलं. 120 84 ला. आणि त्याने मला फोटो एडिट करून पाठवलाय बिफोर अँड आफ्टरचा. सो
आपण पाहिजे तर तो फोटो ब्लर करून दाखवू नाही audience ला, नाही की त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की काय होऊ शकतं. होऊ शकतं. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि येस. हिप्नोथेरपी. आणि त्याचं बरोबर. अकॅडमिक पण अतिशय सुंदर झाला. म्हणजे तो अच्छा. एकदम 35% काठावर पास कॅटेगरी मधला मुलगा अच्छा. तो 83-84च्या रेंजमध्ये ओ, गेला. अच्छा. येस. सो मुलांच्या मान्यता आपल्याला ज्या त्यांना मिळाल्यात सोसायटीकडून, ज्या नॉन प्रोडक्टिव्ह आहेत, हार्मफुल आहेत, त्या आपल्याला डेफिनेटली चेंज करता येतात. आणि संमोहन इतकं पॉवरफुल माध्यम दुसरं कुठलंही नाही. बरोबर आहे. सो तुम्हाला असं वाटतं का त्याच्या ह्याच्यातून की या ज्या मान्यता ज्या दिल्या जातात ते लहानपणापासून पालकांनी जर का मुलांना सकारात्मक दृष्टीने जर का ट्रीट करायला सुरुवात केली किंवा पॉझिटिव्ह इनपुट त्याच्या बाबतीत द्यायला सुरुवात केली, तू करू शकशील, तू छान करतोस, तू असंच करत राहा, तुला यश मिळेल वगैरे वगैरे वगैरे, किंवा त्याला शाबासकी देणं वगैरे वगैरे, हे जर का करायला सुरुवात केली त्याचं प्रोग्रामिंग ऑलवेज पॉझिटिव्ह होतं आणि त्यातून मुलगा अधिक पॉझिटिव्ह होऊ शकतो, असं आपल्याला वाटतं का? येस. आता इथे 2 गोष्टी सांगतो. एक आहे की पॅरेंट्सनी कसं बोलायला पाहिजे, पण त्याच्या आधी अजून एक पॅरेंट्सने बदल करायला पाहिजे. बरं. म्हणजे माझ्याकडे 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये मी कॉन्स्टंटली एकच प्रॉब्लेम बघतोय. माझ्याकडे तरुण वयातली जी मुलं, तरुण वयाची बिगिनिंग, जी 17, 18, 19, 20 या वयातली जी मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, एन्झायटीमध्ये आहेत, वन सिंगल फॅक्टर, ओके, एकच प्रश्न विचारला आणि त्या एकाच प्रश्नाचं उत्तर होतं येस. सगळ्यांकडून घरात आई वडिलांची भांडणं होतात का? होतात. किती होतात? खूप जास्त होतात. ओके. हे लिंक एक कॉन्स्टंटली पाहण्यात आले. माझ्या अराउंड मला वाटतं 1001 विद्यार्थ्यांच्या तरी मी पाहिले. 1000. मी त्यांना एकच प्रश्न विचारला की टेल मी अबाउट युअर चाइल्डहुड. त्यांनी म्हटलं की खूप आई वडिलांची भांडणं आहेत, लहानपणापासून बघतोय, आणि त्याचा डिरेक्ट इम्पॅक्ट त्यांच्या मेंटल हेल्थवरती आणि त्यांच्या सायकोलॉजिकल प्रोग्रामिंग वरती होतो. म्हणजे हा कन्सर्निंग सब्जेक्ट आहे. ऍक्च्युली पॅरेंट्सने लक्षात द्यायला पाहिजे. आता सेकंड, आपला दुसरा मुद्दा, की पॅरेंट्स जे बोलतात मुलांसोबत, ती प्रत्येक गोष्ट प्रोग्राम होत असते. बरोबर. जेव्हा ते बाळ जन्माला येतं 6 वर्षापर्यंत आपल्या मनाला कुठलंही झाकण नसतं. ते बाळ चालता बोलता संमोहनात असतं. त्याला तुम्ही जे काही बोलाल, म्हणजे छोट्या बाळाला तुम्ही म्हटलं अरे तिकडे अंधारात जाऊ नको, तिकडे भूत आहे, तो तुम्हाला काउंटर क्वेश्चन नाही करत. तो काउंटर क्वेश्चन नाही करणार की कुठे दाखव बरं, तो बिलीव्ह करणार. बरोबर. सो छोट्या बाळाचं आई वडील जे बोलत असतात त्याच्या जन्मापासून ते त्याच्या 21व्या 22व्या वर्षापर्यंत तो सगळा डेटा रेकॉर्ड होतो त्याच्या ब्रेनमध्ये. आणि जितक्या वेळा त्याला बोललं गेलंय की तुला जमणार नाहीये, तुला काही येणार नाहीये, तू जीवनात काहीही करू शकत नाहीस, देन मग ते खरं होतं. त्यांचे ते स्टेटमेंट्स खरे होतात. बरोबर. पालकांनी फार केअरफुल राहायला पाहिजे. तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा कन्व्हर्सेशन करता, शक्य तेवढ्या पॉझिटिव्ह शब्दांचा उल्लेख करावा. बरोबर. जितका पॉझिटिव्ह शब्द बोलता येतील, तुला हे जमणार नाही पेक्षा तुला ते जमू शकतं हे जर तुम्ही बोललात तर बरोबर, किती छान होईल. बरोबर. सो माइंडफुल पॅरेंटिंग हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि अर्थात आपण याच्यावरती एक वेगळं सेशन घेणारच आहोत. तुम्ही पालकांसाठी खूप चांगली टिप तुम्ही आम्हाला दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणताना म्हणालात की माझ्या लहानपणी माझ्याकडे डिस्ट्रॅक्शनला काहीही नव्हतं, त्यामुळे माझी 10वी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकली आणि मास्टर्सपर्यंत मी शिकू शकले. बट अनफॉर्च्युनेटली सध्याच्या ह्याला डिस्ट्रॅक्शनसाठी खूप आपल्या मोबाईल्स आणि आपलं एक मोबाईल ॲडिक्शनवरती गेलं सेशन झालंच आहे. पण तरीही अशा प्रकारचे खूप आपल्याकडे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही अशा प्रकारे आपल्या एकाग्रता भंग करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे मग बऱ्याच लोकांची एकाग्रता आता होत नाही या पर्टिक्युलर एजमध्ये. सो हिप्नोथेरपीमुळे आपल्याला एकाग्रता साधता येऊ शकते का? कॉन्सन्ट्रेशनचा ज्यांना अभाव आहे, जे एकाग्र होऊ शकत नाहीये, तर त्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? हिप्नॉसिसमध्ये बघा, त्याच्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेशनची थेअरी समजून घेऊ. कॉन्सन्ट्रेशनची थेअरी अशी आहे की जर मी एक काम करतोय तर त्या एक कामावरती, समजा मी अभ्यास करतोय, एखादा स्टुडंट आहे जो अभ्यास करतोय, तर हा सर्कल आहे, हा फोकसचा सर्कल आहे, तो आहे 100%. बरोबर. ज्या मोमेंटला हा स्टुडंट अभ्यास करतो त्यावेळेस त्याचा फोकस 100% आहे, पण ज्या मोमेंटला तो अभ्यास करता करता फोन घेतो हातामध्ये, त्याला असं वाटतंय की तो अभ्यास पण करतोय आणि तो फोन पण घेतोय. पण
या थिअरीनुसार त्याचं कॉन्सन्ट्रेशन 50-50 मध्ये डिवाइड होतं. बरोबर. ओके. आता इथे हिप्नॉसिस काय करतं, आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्रामिंग केलं की जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करायची इच्छा तुमची होणार नाही. ओके. दुसऱ्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकणार नाही. तुम्ही फोन घेणार नाही, तुम्ही बाकीच्या आसपास, इवन आपल्याला हे सुद्धा करता येतं, तुम्हाला आसपासचे आवाज पण ऐकू येणार नाही. सो आपल्या शरीराच्या 5ही इंद्रियाचे भास आणि भ्रम निर्माण करता येतात. अच्छा. सो जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही प्रोग्रामिंग करता येतं की जेव्हा बुक हातामध्ये घ्याल किंवा जेव्हा स्टडी कराल तेव्हा तुमच्या डोक्यात कुठलेच विचार येणार नाही, डिस्ट्रॅक्शनचा विचार येणार नाही. असं आपण जेव्हा सिलिंग करतो तेव्हा मग ते डिस्ट्रॅक्शनचे थॉट येत नाही आतमध्ये. त्यामुळे मग स्टुडंट जास्त बेटर वे मध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकतो. बरं, आता याच्यामध्ये 3 फॅक्टर आहेत: कॉन्सन्ट्रेशन, रिटेन्शन अँड रिकॉलिंग. बरोबर. आता कॉन्सन्ट्रेशन केलं, जे काही मला स्टडी करायचं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं, त्यानंतर ते सगळं रिटेन होणं पण महत्वाचं आहे. अगदी खरं. रिटेन्शन इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि त्यानंतर थर्ड फॅक्टर इज रिकॉलिंग. बरोबर. जे तुम्ही स्टडी करत आहात बरोबर. ते आठवायला तर पाहिजे. अगदी बरोबर. पु ल देशपांडे काय म्हणतात, आठवतो तो हुशार. आपल्याला जर आठवत नाही तर आपण हुशार नाही ना. सो आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की 3 फॅक्टर मध्ये जबरदस्त इम्पॅक्ट होतो हिप्नॉसिसचा. कॉन्सन्ट्रेशन, आपण अंतर्मनाला सांगायचे की मी हे करतोय ना, बाकीचे कुठलेही विचार येऊन द्यायचे नाही, ही तुझी जबाबदारी आहे. अंतर्मन हे आपल्यापेक्षा हजारो पट शक्तिशाली आहे. सबकॉन्शियस माइंड सगळे बंद करून टाकतं, सगळे बॅरिकेड्स टाकतं आणि ते म्हणतात ठीक आहे, नाही पाहिजे ना, तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही मला आदेश द्या. आपण म्हणतो की मी अभ्यास करतोय, मला फक्त आणि फक्त माझा स्टडी दिसला पाहिजे एकलव्यासारखा. बरोबर. मग त्याला त्याचा अभ्यास देतो. सेकंड, सबकॉन्शियस माइंडला आपण एक इन्स्ट्रक्शन टाकतो की जे अभ्यास करत आहे तो अभ्यास सगळा माझा रिटेन व्हायला पाहिजे, तो जायला पाहिजे, ग्रास्प व्हायला पाहिजे, सबकॉन्शियस मध्ये बसायला पाहिजे. मग जेव्हा ही ऑर्डर आपण सबकॉन्शियस माइंडला देतो तेव्हा सबकॉन्शियस माइंड काय करतं, सबकॉन्शियस माइंड हे काम रात्री करतं. तुम्ही अभ्यास केला, सबकॉन्शियस माइंड काय करतं, केलेला अभ्यास सगळा जमा करतो. ओके, हे इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय नाही होणार. बरोबर. आपल्या हिपोकॅम्पस मधून शॉर्ट टर्म मेमरी मधून लॉंग टर्म मेमरी मध्ये डेटा ट्रान्सफर होतो. बरोबर. हे काम आपला हिपोकॅम्पस करतो. बरोबर. पण हे कधी, जेव्हा आपण संमोहनात नेऊन स्टुडंटला इन्स्ट्रक्शन देतो आहे की तू केलेला अभ्यास हा तुझा लक्षात राहणार. मग हिपोकॅम्पस काय करतो, शॉर्ट टर्म मेमरी मधला सगळा डेटा घेतो, लॉंग टर्म मेमरी मध्ये ट्रान्सफर करतो. जसं आपण मोबाईल मधला डेटा इकडून तिकडे ट्रान्सफर करतो, तसं आपल्या ब्रेन मध्ये बिलियन्स ऑफ डेटा ट्रान्सफर होत असतो. तर हे होतं. आणि तिसरा कंपोनेंट की जेव्हा तो हिपोकॅम्पस मध्ये लॉंग टर्म मेमरी मध्ये डेटा ट्रान्सफर होतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडच्या हातामध्ये ते कंट्रोल राहतं. आणि मग जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला ते आठवणार. मग हे 3 एस्पेक्ट जर एका स्टुडंटच्या जीवनामध्ये आले की कॉन्सन्ट्रेशन आलं, रिटेन्शन आलं अँड रिकॉलिंग आलं, बरोबर, किती सुंदर. नक्कीच असं काय एखादं एक्झाम्पल देऊ शकाल का? बरेच एव्हरी डे माझ्याकडे केसेस आहेत अशा. म्हणजे पर्सेंटेजने इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. खूप केसेस आहेत आपल्याकडे ज्या अशा पर्सेंटेजने, म्हणजे 30-40% चेंजेस झालेले आहेत. म्हणजे आमच्याकडे तरी एक केस अशी होती 2019 मध्ये. त्या लेडी आल्या, म्हणाल्या की त्या थोड्या अपसेट होत्या. त्या म्हणाल्या सर हिला फक्त 98च भेटले म्हणे. तुम्ही तर म्हणले होते 100% होणार. ठीक आहे. जसं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही सांगितलं तसं सध्याच्या पिढीला एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे स्ट्रेस. आम्ही स्ट्रेसमध्ये आहोत. म्हणजे लहानपणापासून ते पुढे कायमस्वरूपी. सो हे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती काही हिप्नोथेरपी कामाला येते आणि कशी कामाला येते? तणावामध्ये यंग मुलांना तणाव काय येतो? फॅक्टर असा आहे की कम्पॅरेटिव्हली आजची जी मुलं आहेत ते फॉर्च्युनेट बनावे की अनफॉर्च्युनेट बनावे ते मला कळत नाही. बट ह्या मुलांवरती खूप जास्त ताण आहे. म्हणजे तुम्ही कम्पेअर करा एक पिढी पाठीमागे त्यांचा अभ्यास काय होता. त्यांना मला वाटतं 7वी पर्यंत वर्ग शिक्षक एकच होते. तेच इतिहास शिकवतील, तेच भूगोल शिकवतील. आज मुलांचा स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, सायकोलॉजिकल स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेस जास्त वाढला. त्यात कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर झाला त्यांचा फोन, त्यांचं डिस्ट्रॅक्शन लेवल वाढलंय. मग आपल्याला काय करता येईल?
विद्यार्थ्यांच्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या आपल्याला त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नेऊन सेट करावे लागते, की तुला फोन एवढाच वेळ. आधी त्यांचे जे मेस झालेलं आहे ना ते आपण मॅनेज करू, की फोन एवढाच वेळ, स्टडी एवढा वेळ. बरं, जे करत आहे ते ते तुम्ही माइंडफुली कराल. हे इन्स्ट्रक्शन आपण समूहांना देऊ शकतो. मग त्यामुळे स्टुडंट हा प्रेझेंटमध्ये राहील. बरोबर आहे. ओके. त्यानंतर स्टुडंटमध्ये स्ट्रेस काय आहे, एक्झामचा स्ट्रेस आहे. अतिशय सुंदर पद्धतीने एक्झामचा स्ट्रेस घालवला जातो मुलांचा. ओके. आता बघा, अभ्यास केलाय, सगळं झालंय, पण एक कॉमन प्रॉब्लेम आम्हाला काय पाहण्यात येतो मुलांचा, की ते एक्झाम हॉलमध्ये एक तर काही मुलं एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधी आजारी पडतात. बरोबर. फोबिया आणि हा जो आहे Yes. एक्झाम फोबिया. करेक्ट. परीक्षेला जाण्याआधी ते आजारी पडतात, त्यांना लूज मोशन, बरोबर. आजार हे होतात. तर आम्ही अशा बरेच आमच्याकडे स्टुडंट आले आहेत, तर आम्ही त्यांना डायरेक्ट सजेशन देतो सबकॉन्शियसमध्ये, मस्तपैकी जाणार स्कूलमध्ये, वर्गात प्रवेश, एक्झाम हॉलमध्ये आणि एकदम कॉन्फिडेंट. 2-3 सिटिंगमध्ये हाच मुलगा एकदम एक्साइटेड असतो एक्झाम द्यायला. अच्छा. येस. सेकंड, एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर मी अभ्यास केलेला आहे तो मला आठवेल की नाही, जसं आपण मगाशी डिस्कस केलं, रिकॉलिंग. आणि तणावाचा आणि मेमरीचा फार काही चांगले संबंध नाही आहे. इट इज ॲडव्हर्स ॲक्च्युअली. येस. स्ट्रेस आला की आपण विसरायला लागतो. बरोबर. स्ट्रेस आला की आपण विसरायला लागतो. बरोबर. पण जर आपण मुलांना की तुम्हाला तणावच येणार नाही, एक्झाम हॉलमध्ये एकदम रिलॅक्स बसाल, शांत राहाल, कॉन्फिडंट फील कराल, जे वाचाल, क्वेश्चन्स जे काय असतील ते तुम्हाला व्यवस्थित आठवतील, तर ह्या एरियामध्ये आपल्याला खूप सुंदर काम करता येतं. अजून मुलांना तणाव असतो अभ्यासाचा. आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये असं आहे की काही काही सब्जेक्ट्सला घेऊन स्ट्रेस असतो. हो, बरोबर आहे. काही सब्जेक्टला घेऊन स्ट्रेस असतो, तर तो घालवता येतो, कारण त्यांची मान्यता आहे की त्यांना जमत नाही आहे. बरोबर आहे. पण ही ब्रेनची इनॅबिलिटी नाही आहे. बरोबर. मग बाकी स्टुडंटला जमत आहे, तुम्हाला जमत नाहीये, याचा अर्थ कुठेतरी तुमचं सायकोलॉजिकल प्रोग्रामिंग आहे की हे मला जमत नाही. त्यांची हीच मान्यता आपल्याला खोडून काढता येते संबोधनामध्ये. बरोबर. की आपण त्यांना हे जे प्रोग्रामिंग आहे ते काढून टाकता येतं. बरोबर. आणि मग आपण त्यांच्या सबकॉन्शियसला म्हणतो की हे तुम्हाला जमत आहे, आणि तोच सरप्राइझिंगली तोच सब्जेक्ट त्यांना जमायला लागतो. अच्छा. तर मग हे जे अकॅडमिक प्रॉब्लेम्स आहेत हे घालवता येतात. आणि मग सेम टाइम त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही ताणतणाव येत आहेत ते डेफिनेटली खूप सुंदर पद्धतीने घालवता येतात. बरोबर. खूप सुंदर, खूप छान. मला आठवत आहे की मी शाळेत असताना एक मनशक्ती या केंद्रातल्या लोणावळ्याला गेलेलो होतो, आणि त्यांनी 90 डेजचा फॉर्म्युला आम्हाला सांगितला होता. त्या पद्धतीने अभ्यास केला. सो इट इज लाईक अ प्रोग्रामिंग ओनली, माइंड प्रोग्रामिंग ओनली. तसं तुम्ही खूप सुंदर सांगितलं स्ट्रेस मॅनेजमेंटच्या बद्दल. आणि तुम्ही म्हणतात असं खरोखरच मुलांना फोबिया, एक्झाम फोबिया आणि त्या विषयाचा फोबिया असतोच असतो, आणि त्यातून जर बाहेर आली मुलं तर मला असं वाटतं माइंडफुल्ली ते काम करू शकतील त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे निराशा. बरेच वेळेला मुलांच्या पदरी निराशा असते, अनेक कारणं निराशेला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी एक निराशेचं कारण असतं त्याच्यामध्ये. सो या निराशेवर मात कशा पद्धतीने हिप्नोथेरपीच्या माध्यमातून करता येऊ शकेल आपल्याला? संमोहनामध्ये एक टर्म वापरली जाते, त्याला आपण म्हणतो सेल्फ एस्टीम डेव्हलपमेंट. ओके. विद्यार्थी निराश होतात कारण कुठेतरी ना त्यांचं सेल्फ एस्टीम म्हणजे फक्त आत्मविश्वास नाही, त्यांना काय वाटतं स्वतःबद्दल ॲज अ पर्सनॅलिटी. बरोबर. आणि जर आपण त्या मुलाला त्याच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून दिली तर तो निराश होणार नाही. बरोबर. काय असतं मुलांमध्ये रॅशनल अप्रोच तेवढा नसतो मुलांमध्ये. ह्या एजमध्ये ज्या वयोगटाचे आपण हे बोलत आहोत प्रॉब्लेम्स, त्यांचं असतं की ते जास्त इमोशनली ऑपरेट होत असतात. बरोबर. बरोबर. आणि मग ते डिसिजन सगळे इमोशनल बेस होत असतात. ह्या मुलांना आपण जास्त रॅशनल बनवता येतं आपल्याला विथ हेल्प ऑफ हिप्नॉसिस. ओके. मग जेव्हा त्यांचा आत्मविश्वास आपण वाढवतो, त्यांचं सेल्फ एस्टीम वाढवतो, त्यांना जाणीव करून देतो की हे जे छोटे छोटे फेल्युअर्स आहेत हे तेवढे तुमच्या लाईफमध्ये मोठे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर नाही. हां. आणि अजून एक याच्यामध्ये असं आहे की हिप्नॉसिसची हेल्प घेऊन आपण ह्या मुलांचा बाउन्स बॅक रेझिलियन्स पॉवर जी आहे ना ती खूप सुंदर वाढवता येते. अच्छा. ओके. आणि मग एकदा आपण बाउन्स बॅक करायला लागलो, मुलांना कळलं की फेल्युअर आलाय, काही प्रॉब्लेम आलाय किंवा अशी काही गोष्ट घडली आहे ज्याच्यामुळे निराशा येत आहे, पण त्यांना कळतंय की ह्या निराशेपेक्षा माझी क्षमता फार जास्त आहे. बरोबर. माझं पोटेन्शियल खूप जास्त आहे.
बरोबर. खूप सुपेरियर आहे त्याच्यापेक्षा. हम्म, तर मग ते डील करण्याची अबिलिटी त्यांची खूप सुंदर वाढते. बरोबर. सेकंड आपण बोलूया की जी निराशा आहे ते मग जातं की डिप्रेशनमध्ये. करेक्ट. तो ती कॅटेगरी जाते बरोबर आहे. डिप्रेशनमध्ये. ह्या वयामध्ये मुलांना डिप्रेशन येतं. येस, Correct. येतं. आणि त्याला मॅनेजमेंट हिप्नॉसिसने खूप सुंदर करता येते. अच्छा. खूप सुंदर पद्धतीने. म्हणजे मुलांमध्ये जर आता डिप्रेशनमध्ये प्रॉब्ली 9 सिम्पटम्स येतात. त्यातले काही सिम्पटम्स ह्या एजमध्ये दिसतात. दॅट इज लो फोकस, अनेबल टू फोकस, लो एनर्जी आणि मूड फ्लॅक्च्युएशन होतं मुलांमध्ये. आणि बरोबर त्यातल्या आहे. त्यात मुलींमध्ये जास्त होतं. बरोबर आहे. साधारण 14-15 वर्षाच्या बरोबर. मुलींमध्ये मूड स्विंग्स खूप जास्त पाहण्यात बरोबर. येतात. आणि इरिटेट होतात मुलं सारखी. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये tension. Correct. एनर्जी, मॉर्निंगला त्यांना उठण्याची इच्छा होत नाही. बरोबर. लेथार्जिक फील करतात. हम्म, त्यांचा हम्म. स्लीप डिस्टर्ब होतो. बरोबर आहे. इन्सोमनिया और हायपरसोमनिया. कमी बरोबर. झोपणार किंवा जास्त झोपणार. करेक्ट. भूक कमी होईल किंवा वाढेल. हां. वजन वाढेल किंवा कमी होईल. बरोबर. सो हे चेंजेस दिसले मुलांमध्ये आपल्या, तर पॅरेंट्सने अलर्ट व्हायची गरज आहे. बरोबर आहे. आणि मागच्या 2 आठवड्यात हे सिम्पटम्स दिसत आहेत मुलांमध्ये, देन तुम्ही इमिडिएटली कन्सल्ट करायला पाहिजे बरोबर आहे. सायकॅट्रिस्टला. डिनाय करायचं नाही. क्लिनिकल डिप्रेशनमध्ये जाता हा सगळा प्रकार. सो हिप्नॉसिसने खूप सुंदर मॅनेज करता येतं. हे सगळे सिम्पटम्स मॅनेज करता येतात डेफिनेटली. आणि कुठलेही औषध गोळ्या आपण त्यात देत नाही. त्यामुळे हा एक जास्त एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज होऊन जातो बरोबर मुलांसाठी. आहे. येस. Correct. खूप सुंदर. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे तो म्हणजे अँझायटी डिसऑर्डर. अँशियस मुलं होतात छोट्या छोट्या गोष्टींमुळे. अँझायटी येते मुलांना. हम्म. सो त्याचा कसा आपल्याला याच्यात फायदा होऊ शकेल? एन्झायटीमध्ये 2-3 गोष्टी आहेत. जसं की ही मुलं ओव्हर थिंकिंग फार करतात. ओव्हर थिंकिंग खूप असतात. हम्म. आणि एन्झायटीमध्ये 2-3 गोष्टी घडतात. आपल्या मेंदूमध्ये 2-3 गोष्टी घडतात. आपला राईट प्रिफ्रंटल कोर्टेक्स आहे, हा कपाळाच्या 1.5 इंच पाठीमागे हा वाला. हा राईट प्रिफ्रंटल कोर्टेक्स आहे ना, हा जास्त काम करतो. लेफ्ट प्रिफ्रंटल कोर्टेक्सची ऍक्टिव्हिटी कमी होते. आणि आपला एमिगडेला, हा आपला बदामासारखा भाग असतो, हा एमिगडेला आपल्याला जास्त घबरवत असतो. हा जास्त काम करायला लागतो. जर ब्रेन स्कॅन आपण केले तर मुलांमध्ये, ह्या मुलांमध्ये, तर ब्रेन स्कॅनमध्ये हे 3 बदल प्रामुख्याने आपल्याला दिसणार. की त्यांच्या राईट ब्रेनची ऍक्टिव्हिटी जास्त हायपर ऍक्टिव्ह झालेली आहे, लेफ्ट ब्रेनची ऍक्टिव्हिटी थोडी कमी झालेली आहे. आणि एमिगडेला त्यांचा जो आहे ना, तो जास्त प्रमाणात काम करतो. म्हणजे त्याचं साईजच वाढतं लिटरली. त्याचं साईज वाढतं. तो इतका काम करतो म्हणजे तो छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्हाला घाबरवतो. एमिगडेलाचं काम सोप्या भाषेत असं समजून घ्या की इथे एक सिस्टम आहे जी फायर अलार्म सिस्टम असते ना, बरोबर, तशी सिस्टम आहे. तर इथे काहीतरी इग्निट होतं, हा, तर तो अलर्ट करणार ना. बरोबर. तसा आपला एमिगडेला आहे. तो एन्व्हायरमेंट मध्ये बघतो, थ्रेट स्कॅन करतो आणि मग तो आपला बॉडीमध्ये फाईट अँड फ्लाईट सिस्टम ऍक्टिव्हेट करतो. मग ही सिस्टम सारखं ट्रिगर होणं मुलांसाठी फार हार्मफुल आहे. बरोबर. म्हणजे मुलांची सायकोलॉजिकल आणि फिजिकल हेल्थ डिस्ट्रॉय होऊ शकते याच्यामुळे. आणि हिप्नॉसिसने या 3 एरियामध्ये बदल घडतो. बरोबर. हिप्नॉसिसने राईट प्रिफ्रंटल कोर्टेक्सच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ड्रास्टिक बॅलन्स होतो. म्हणजे जी ओव्हर ऍक्टिव्हिटी झालेली आहे ती बॅलन्स होते. लेफ्ट प्रिफ्रंटल कोर्टेक्स जो असा कमी कमी ऍक्टिव्ह असतो, तो जास्त ऍक्टिव्ह होतो. अच्छा. आणि त्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? थॉट्स वरती कंट्रोल, भावना तुमच्या बॅलन्स व्हायला लागतात, प्रेझेंट मध्ये राहायला लागतात तुम्ही. आणि एमिगडेलाचं साईज आपल्याला कमी करता येतं. एमिगडेलाचं साईज जेव्हा कमी होतं, ते बॅलन्स होतं, तर तुम्हाला चिंता नाही वाटणार. चिंता वाटतेच आहे बिकॉज तो एमिगडेला तुम्हाला घाबरवतो छोट्या छोट्या गोष्टींना. की उद्या काय होणार आहे, एक्झाम जवळ आली आहे, माझा अभ्यास झालेला नाही, तर ते छोट्या छोट्या गोष्टींचा एमिगडेला फार मोठा इश्यू करतो. अच्छा. हा, पण जर त्याचा साईज नॉर्मल आहे तर तो तेवढा प्रॉब्लेम क्रिएट नाही करणार, तो तेवढा घाबरवणार नाही. आणि हिप्नॉसिस या 3 एरियाला खूप सुंदर पद्धतीने रेक्टिफाय करतं. आणि एकदा ते बॅलन्स झालं की मुलांची एन्झायटी जवळपास निघूनच जाते. ओके. तर तुम्ही आता जे म्हणतात स्कॅन म्हणून जे शब्द वापरला, तर आपण MRI हा स्कॅन एक्सपेक्टेड या ठिकाणी आहे का काय? 2-3 स्कॅन आहेत ब्रेनचे. पेट आहे, स्पेक्ट आहे, असे 2-3 प्रकारचे स्कॅन असतात ज्याच्यामध्ये ब्रेनच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसतात. ओके. तुम्ही ते प्रॉपर स्कॅनिंग रिपोर्ट काढून त्या दृष्टीने बघता? हो. ब्रेन स्कॅन मध्ये तो दिसतोच बदल आपल्याला. बिफोर अँड आफ्टरचे रिपोर्ट्स तुम्ही असे बघू शकता लिटरली की इथे हा चेंज आणि इथे हा चेंज. ओके. येस. आता ह्याच्यामध्ये असं आहे ना, तुम्ही आता जे म्हणता ना, मला अँशियस आणि ह्याच्यामध्ये जे काही फिजिकल चेंजेस होतात, ब्रेनमध्ये जे चेंजेस होतात वगैरे, ह्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर तो म्हणजे ADHD स्टुडंट्सचा. तो मग ADHD हे त्याच्याशी संलग्न आहे का, ही पूर्णपणे वेगळी पद्धती आहे? आणि मग त्याचा हिप्नोथेरपीने कसा फायदा करता येऊ शकेल मुलाला? आपल्याला ADHD मध्ये ना, आपल्याला फोकस करायचा आहे त्या ADHD ला ब्रेकडाऊन करायचं. ओके.
आता ह्याच्यामध्ये 2-3 कॅटेगरी आहेत. एक इम्पल्सिव्ह नेचर असतं मुलांचं, अनेबल बरोबर. टू फोकस, स्थिरच बसत नाहीत बरोबर आहे. मुलं. हो, चंचलता. चंचलता फार खूप असते. चंचलता असते. इथे हिप्नॉसिसचा पुरेपूर वापर करून घेता येतो. ओके. कारण हिप्नॉसिस पूर्ण आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमवरती कंट्रोल ठेवू शकतो. अच्छा. मग जर मी म्हटलं, सजेशन दिल्या ब्रेनमध्ये, की हा मुलगा म्हणजे तुम्ही दिवसभर एक ॲक्टिव्हिटी शांत बसून एका ठिकाणी करू शकाल. ही ॲबिलिटी सबकॉन्शियस हिप्नॉसिसने वाढवता येते. अच्छा. म्हणजे आपण प्रत्येक सिम्पटमला ब्रेकडाऊन करायचं ओके. आणि एक एक ADHDच्या सिम्पटमवरती काम करायचं. ओके. हा म्हणजे एक इश्यू घेतला, इम्पल्सिव्ह नेचर, ठीक आहे. हम्म. तर मग त्या मुलाला सारखं हिप्नॉसिसमध्ये नेऊन अंतर्मनाला सांगायचं आहे की तुम्ही एका ठिकाणी शांत बसून स्टडी करू शकता, एक काम तुम्ही माइंडफुली करू शकता. म्हणजे प्रत्येक काम ते जे करत आहेत त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला तुम्ही 100% अटेन्शन देऊ शकता. ही संमोहनाच्या पूर्ण ताकदीचा उपयोग करता येतो. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा ड्रास्टिक डिफरन्स दिसतो बिफोर अँड आफ्टरमध्ये तुम्हाला. सो डेफिनेटली ADHD मध्ये, लर्निंग डिसेबिलिटीमध्ये खूप सुंदर हो, आता मी लर्निंग डिसेबिलिटी मध्येच येणार आहे. पुढचा प्रश्न जो आहे, सो जो एडी स्टुडंट जे आहे, ज्यामध्ये वाचनामध्ये अक्षम आहेत किंवा काही आकडेमोडीमध्ये अक्षम आहेत, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया वगैरे, अशा मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का? होऊ शकतो, पण त्याचं थोडंसं आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ते त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. आपण लर्निंग डिसेबिलिटी ह्या कॅटेगरीमध्ये मुलांना टाकलेलं तर आहे डेफिनेटली. 80% नॉर्मल लर्निंग डिसेबिलिटीज असतात. सो ठीक आहे, पण असं कुठे झालं आहे का की ह्या मुलासोबत जे बिलीफ सिस्टम त्याची डेव्हलप केली गेलेली आहे. कारण पॅरेंट्स आमच्याकडे येतात तर लर्निंग डिसेबिलिटीचं लेबल लावून की मुलांना ह्याचं लर्निंग डिसेबिलिटी आहे, ठीक आहे. कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन टेस्ट नाही करत, काही नाही. आमच्याकडे येतात लर्निंग डिसेबिलिटी, आम्ही टेस्ट करतो, सगळं नॉर्मल येतं. सो मग त्या मुलाला, आणि बरं आम्ही हिप्नॉसिसच्या हेल्पने आम्ही त्यांच्यामध्ये खूप सुंदर बदल घडताना पाहिलेले आहेत. तर मग आपण हा एक एरिया ऑफ आपण म्हणूया एक्सप्लोरेशन म्हणून बघू शकतो ह्याला, बरोबर की आपण यूज करू शकतो, फायदा होऊ शकतो. ओके. सो मग अशी डॉक्टर तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये बरेच वेळेला मुलं हायपर होतात किंवा लो फील करतात वगैरे, इन्सोमिया मुलांना वाढतो किंवा मुलांना झोपच येत नाही वगैरे वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीने बरेच वेळा अशी काही मुलं बघायला मिळतात की जे फ्युचरमध्ये मला काय करायचंय माहिती नाही, मला काय व्हायचंय मला माहिती नाही, मी काय करू काही माहिती नाही, असंच प्रत्येक वेळेला बरेच वेळा मुलांच्या बाबतीत बघायला मिळतं की जेणेकरून त्यांचं फ्युचर खूप डार्क असतं त्यांच्या पॅरेंट्सना वाटतं असं. सो तुमचं म्हणणं असं आहे का की बिलीफ सिस्टममुळे त्या गोष्टी घडतात आणि मग त्या तोडून आपण हिप्नोथेरपीच्या माध्यमातून त्यांना एका लाईनला आणू शकतो का? काही वेगळी काही रिझन पण त्याच्यामध्ये असू शकतात आणि त्याचाही हिप्नोथेरपीच्या माध्यमातून आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो? आता जेव्हा अशी मुलं आहेत ज्यांना लॅक ऑफ क्लॅरिटी आहे, तर त्यांना आपण एक गोष्ट करू शकतो की त्यांना आपण मार्गदर्शन देऊ शकतो. कधी कधी काय होतं की त्यांना माहितीच नसतं की काही गोल्स पण सेट करायचे असतात. फर्स्ट काय 50% अशा स्टुडंट असतात ज्यांना माहीत नसतं की आपल्याला गोलसुद्धा सेट करायला पाहिजे. कारण मोस्ट ऑफ द टाइम हे लॅक ऑफ सेल्फ एस्टीमचं लक्षण आहे. ओके. हां, की कारण त्या मुलाला दिशाच माहिती नाही आहे. त्या मुलाने त्याच्या जीवनाचा कंट्रोल नाही घेतलेला आहे आणि त्याला वाटतंय की मी ड्रीम्स नाही बघू शकत किंवा मी तिथे पोहोचेन की नाही याची शाश्वती नाही आहे. मग अशा वेळी आपण त्यांना एक मार्गदर्शन देऊ शकतो की तो एक गोल सेट करायला हरकत नाही. मग जेव्हा आपण असं करतो तर इथे ना माझे एक टेक्निक आहे, खूप सुंदर टेक्निक आहे. आम्ही करायला सांगतो. माझ्याकडे मी आता 3 महिन्यापूर्वी एक वर्कशॉप घेतला होता लोणावळ्याला. तर त्यांना मी एक ॲक्टिव्हिटी दिली होती संध्याकाळी 6 वाजता. ती ॲक्टिव्हिटी होती की तुमचे 101 स्वप्न लिहून काढा. बरोबर. राईट. आणि त्यात एक मुलगा होता. सेम हीच केस जी तुम्ही आता डिस्कस केली की त्याला त्याचं फ्युचर अंधारात वाटत होता. त्याने रात्री पहाटे 4 वाजेपर्यंत बसून लिहिली त्याची स्वप्न. अच्छा. ओके. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आला तेव्हा त्याचा चेहरा, एक दिवस आधी तो पूर्ण इंट्रोवर्ट होता, तो पूर्ण डिस्कनेक्टेड होता त्या ग्रुपपासून. राईट. त्याला वाटत होतं की अरे माझ्या एवढ्या कमी वयात मला एवढे प्रॉब्लेम्स आहेत असं, आणि त्याचा सेल्फ एस्टीम खूप हे झाला होता. पहाटे 4 वाजेपर्यंत त्याने जागून ते केलं. सकाळी जेव्हा तो वर्कशॉपला आला तर तो इतका ब्राईट एनर्जी होती ना त्या मुलाची, इतकं तो दिवसभर हसत खेळत गोंधळ करत होता. सगळ्यात जास्त एनर्जी त्याची होती. त्या एका प्रॅक्टिसने त्याचा माइंडसेट शिफ्ट झाला की आणि इथे हिप्नॉसिसची पण गरज नाही पडली की मी फक्त त्याला सांगितलं की तू लिही काय तुला हवं आहे, आणि त्याने ते 101 गोष्ट लिहिले, ते दाखवले, आणि मग जेव्हा ते परसेप्शन शिफ्ट होतं
सो हां, आणि हिप्नॉसिसचा इथे काय फायदा होईल, जेव्हा आपण मुलांना डायरेक्शन देतो तेव्हा हिप्नॉसिसचा की तुम्ही हे गोल अचीव्ह करू शकता, हा आत्मविश्वास, हे स्वप्न तुम्ही पाहू शकता आणि ते अचीव्ह करू शकता आणि ते करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, हे हे शब्द अंतर्मनात जाऊन बोलणं हे जादूपेक्षा कमी नाही. बरोबर. कारण असं आहे की आपल्या आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्ये पोटेन्शियल एवढं असतं, पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला माहिती नसतं ते पोटेन्शियल. हा एक बरोबर. अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे हो, यंग हो. मुलांच्या बाबतीत. बरोबर. सो त्यांना जर कळालं की त्यांची क्षमता नेमकी काय आणि अंतर्मनामध्ये जर आपण या सूचना दिल्या की तुम्हाला तुमच्या 100% क्षमतेची जाणीव दररोज होत आहे, तर ती मुलं आज जे स्वप्न तुम्ही दाखवताय त्याच्यापेक्षा 100 पट मोठं स्वप्न बघतील. बरोबर आहे. बरोबर. आणि आपण गोल सेट करत नाही कारण आपल्याला वाटतं की ते मी नाही करू शकत. हां, खरं आहे. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, बरोबर आहे. लॅक ऑफ सेल्फ एस्टीम. बरोबर. मग हिप्नॉसिसमध्ये आपण मुलांचं छान सेल्फ कॉन्फिडन्स वाढवतो, त्यांना सांगतो की तुमच्यामध्ये इन्फिनिट पोटेन्शियल आहे, तुम्ही करू शकता. मग जेव्हा त्यांना वाटतं मी करू शकतो तेव्हाच आपण स्वप्न बघतो. बरोबर. जेव्हा मला वाटेल की हे मी नाही करू शकत तर मी ते स्वप्न बघण्याचं, काही ज्या गावाला गरज जायचं नाही त्याचा नाही. पत्ताच बरोबर. कशाला विचारायचा. बरोबर. अगदी खरं आहे. बरोबर. सो आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवू, सेल्फ एस्टीम वाढवू आणि ही एक टेक्निक, दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं तर खूप सुंदर चेंजेस होतात मुलांमध्ये आणि मग त्यांना दिशाही मिळते जीवनाची. आणि अजून गायडन्स लागलं तर आपण प्रोफेशनल काउन्सिलर्स, करिअर काउन्सिलरची हेल्प डेफिनेटली घेऊ शकतो. पण त्या मुलांचं कन्फ्युजन दूर होणं गरजेचं आहे आणि हे कारण की त्याने का गोल सेट नाही केले त्याच्या जीवनाचे हे सुद्धा आयडेंटिफाय करता येतं हिप्नॉसिस. सो आता ह्याच्यात तुम्ही आता जे बोलताना बोललात की काय खूप सुंदर टेक्निक सांगितलं 101 स्वप्न लिहिण्याचं वगैरे वगैरे. सो या हिप्नोथेरपीमध्ये काही टेक्निक्स आहेत का आणि मग ती कोणती टेक्निक्स आपण वापरतो वेगळ्या प्रकारची, त्याची काही माहिती देऊ शकाल का आमच्या दर्शकांना? हिप्नॉसिसमध्ये एक खूप सुंदर टेक्निक आहे, त्याला आपण म्हणतो इमेजरी, थेरप्युटिक इमेजरी. म्हणजे तुमचे काहीही प्रॉब्लेम असो, काहीही प्रॉब्लेम असो, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला गोल अचीव्ह करायचा आहे, जे काय असेल, तुम्ही अंडर हिप्नॉसिस तुम्ही ते इमॅजिनेशन, जसं आपण आता व्हिज्युअलायझेशन ही टर्म पॉप्युलर आहे, त्याचं हिप्नॉसिसमध्ये इमेजरी म्हणतात त्याला, किंवा व्हिज्युअल मोटर रिहर्सल म्हणतो आपण त्याला ऑलिम्पिक्समध्ये व्हिज्युअल मोटर रिहर्सल म्हणतात. हा, तर सायकोलॉजी ऑफ विनिंग नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचा, खूप सुंदर पुस्तक आहे, डॉक्टर डेनिस वेटली. तर यांनी ही मेथड वापरली होती जे ॲथलीट्स होते त्यांच्यावरती, आणि त्यांनी पाहिलं की ज्यांनी ही इमेजरी यूज केली आहे त्यांचा परफॉर्मन्स ज्यांनी नाही केले त्यांच्यापेक्षा खूप 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 डिफरन्स होता, त्यांनी खूप जास्त प्रोग्रेस केलेली आहे. सो आपल्याला जो आउटकम पाहिजे आहे ॲज अ स्टुडंट, की मला माझ्या एक्झाममध्ये चांगले प्रोग्रेस हवी आहे, किंवा मला स्टेज डेअरिंग नाही आहे, किंवा मला कार शिकायची, एखादी ॲबिलिटी डेव्हलप करायची, एखादी स्किल डेव्हलप करायची आहे, तर त्याचं व्हिज्युअल इमॅजिनेशन डोळे बंद करून अंडर हिप्नॉसिस, किंवा नाही हिप्नॉसिस तुम्हाला करता येते तर रात्री झोपताना तुम्ही ती पूर्ण इमॅजिनेशन करत 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 झोपायचं. की तुम्हाला कुठलं स्किल अडॉप्ट करायचं आहे, मग ते काही असेल तुम्ही हिप्नॉसिसची ही टेक्निक डेफिनेटली वापरू शकता. आणि ते वर्तमानात घडत आहे असं तुम्हाला बघायचं की तुम्ही ते करत आहात. जसं की फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग आहे, तर ह्या मुलाने इमॅजिन करायचंय की तो स्कूलच्या गॅदरिंगमध्ये आहे, तो स्टेजवरती आला आहे आणि स्टेजवरती येऊन त्या हजारो लोकांना बघतो आहे आणि त्याचा स्पीच देतोय किंवा तो परफॉर्म करतोय आणि तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे, त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे आणि ऑडियन्स टाळ्या वाजवत आहे, ऑडियन्स त्याला रिस्पॉन्स देत आहे. सो हे खूप सुंदर प्रोग्रामिंग होतं. आणि मेंदूचं वैशिष्ट्य असं, हे न्यूरोसायन्सचं एक वैशिष्ट्य असं की मेंदूला वास्तवामध्ये आणि कल्पनेमध्ये फरक समजत नाही. ब्रेन डिस्टिंग्विश नाही करू शकत की ती घटना खरंच घडते आहे की तुम्ही त्याची कल्पना करतात. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सकाळी पडणारी स्वप्न. जे तुम्हाला स्वप्न पडतात आणि घाबरून उठतो आपण. का घाबरलो आपण? आपल्याला तर रात्री झोपताना माहिती होतं की आपण झोपलोय. मग आपण एवढं घाबरून उठण्याचं कारण काय? कारण आपल्या मेंदूला नाही माहिती की ते जे स्वप्न होतं ते वास्तव होतं की स्वप्न होतं. त्यामुळे मेंदूला फरक नाही का. किंवा अजून आपण आपले जे प्रेक्षक आहेत ते एक एक्झाम्पल एक्सपेरिमेंट करू शकतात. त्यांनी बसायचं शांतपैकी
हम्म. आणि डोळे बंद करून इमॅजिन करायचं की ते त्यांच्या घराच्या किचनमध्ये आहेत. हम्म. किचनमध्ये आहेत आणि त्यांच्या घराच्या ओट्यावरती छान असं लिंबू ठेवलेलं आहे. हम्म. ओके. हम्म. मग एक छान सुरा घेतात, कापायचं. त्याला कापतात, त्या लिंबूला तोंडामध्ये पिळतात. एक लिंबू आहे त्याच्यावरती छान मीठ वगैरे टाकतात, मग त्याला पिळतात. एक जस्ट इमॅजिन करा तुम्ही, आणि तुमच्या आपल्या बोलताना तोंडाला पाणी येतं. तोंडाला पाणी येतं. सलायव्हेशन स्वाभाविक होतं. सलाइवा हा केमिकल आहे, बरोबर आहे. ही फिजिओलॉजिकल रिॲक्शन आहे, रिॲक्शन हा रिस्पॉन्स आहे. खरं आहे. फक्त इमॅजिन करून तुमच्या बॉडीने केमिकल्स बरोबर. क्रिएट केले, खरं आहे. अगदी खरं आहे. रिलीज केले. सो ही पॉवर आहे इमॅजिनेशन. बरोबर. ते डेफिनेटली आपले जे पाहणारे प्रेक्षक वर्ग आहे ते त्यांना जर असं हिप्नॉसिसची रात्री झोपतानाची जी वेळ असते ती जवळपास संमोहनाचीच अवस्था असते. तर म्हणजे इनफॅक्ट त्याच प्रश्नाकडे येणार होतो की मगाचपासून रात्री झोपणं किंवा रात्री आठवायचं वगैरे, रात्र तुम्ही आणि झोपणं आणि या दृष्टीने म्हणतात, तर त्याचा दोघांचा एकमेकांशी काय कनेक्शन आहे थोडक्यात सांगायला. आपला 3 अवस्था आपण लक्षात घेऊ: बीटा, अल्फा, थीटा अँड डेल्टा. बरोबर. बीटा म्हणजे जागरूक अवस्था. बरोबर. तर रात्री काय होतं, आपण बीटामधून थोडं थोडं अल्फामध्ये जायला लागतो. बीटा म्हणजे जागरूक अवस्था, अल्फा म्हणजे संमोहनाची अवस्था. बरोबर. आपण डिरेक्ट झोपेत नाही जात. खरं. आपला असं ट्रान्झिशन असतं ब्रेनचं: बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा. हा, तर ही जी अल्फा अवस्था असते, हे रात्रीची जी गुंगी असते ना, थोडीशी गुंगी असते, अर्धवट झोप, झोपलोय नाही आणि जागाही नाही, त्या अवस्थेत ती पूर्णपणे संमोहनाची अवस्था आहे. त्यावेळेस तुम्ही हे जे व्हिज्युअलायझेशन केलं तर ते खूप इक्वल टू हिप्नॉसिस, आणि त्याचा इम्पॅक्ट खूप सुंदर होतो. पण फायनल आउटकम बघायचा म्हणजे थिंक फ्रॉम दी एंड. आमचे मेंटॉर होते, त्यांचं म्हणणं असायचं की थिंक फ्रॉम दी एंड, म्हणजे तुम्ही ते मिळवल्यानंतर किती आनंद होईल तुम्हाला, तो आनंद तुम्ही त्या कल्पनेमध्ये बघा. बरोबर. त्या गोष्टीला 5ही सेन्सेसने फील करा. तुम्ही स्टेजवरती आहे तर माझ्या स्किनवरती ते एसीचं टेम्परेचर बघा त्या स्टेजवरती. बरोबर. राईट. चालताना तुमच्या बुटांचा आणि त्या शूजचा आणि तो जो आवाज आहे तो माईक हातात घेतला तुम्ही, तर तो माईकचा फील, त्या ऑडियन्सचा आवाज, 5ही इंद्रियांना आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं. आणि तेव्हा ते इमॅजिनेशन करता, तेव्हा जो काही इमॅजिनेशन तुम्ही करता, जे काही तुमचे गोल्स आहेत, जे तुम्हाला चेंजेस स्वभावामध्ये करायचे, ते डेफिनेटली इमिडिएटली होतात. आणि ते फार तर फार तुम्हाला एखाद्या महिन्यात रिझल्ट मिळतो, पण हे तोपर्यंत करावं जोपर्यंत ते भेटत नाही. रिअलिस्टिक गोल ठेवा. उगीच ते 21 दिवसाचं आणि फास्ट रिझल्ट नाही आहेत कधीच. आणि ते 21 दिवसाची कन्सेप्ट सुद्धा ती फॉल्स कन्सेप्ट आहे. 1950 मध्ये एक पुस्तक आलं होतं, सायको सायबरनेटिक्स. राईट. त्या ऑथरने एक रिसर्च मांडला होता की कुठलाही बदल तुमच्यामध्ये घडतो त्याला 21 दिवसांपासून 254 दिवसाचा कालावधी लागू शकतो. पण आपण पुस्तक अर्धवटच वाचलं आणि आपण कमीच आकडा लक्षात ठेवला. आणि आपण आता युट्यूब वरती सगळे व्हिडिओ चालले, 21 डेज चेंज युअर लाईफ इन 21 डेज चेंज युअर. आता आमच्याकडे किती लोक आहेत त्यांनी 21 दिवस केल्यानंतर सोडून दिलं. पण ऑथरने जे म्हणणं, त्यांचा जे काही रिसर्च मांडला, तो 21 दिवसापासून 254 दिवसापर्यंत सराव करणं अपेक्षित आहे तुम्हाला, तेव्हा जाऊन तो बदल तुमच्यामध्ये घडू शकतो. सो आपल्याला तो चेंज करायचा आहे, कुठलाही आपल्या वर्तणुकीत बदल घडवायचा आहे किंवा काहीही करायचं आहे. नाही तुम्ही हिप्नॉसिस करू शकत, देन गो फॉर दिस टेक्निक. तुमच्याकडेच आहे. डोळे बंद करा मस्तपैकी, झोपत रात्रभर ते इमॅजिन करत 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 झोपून जा. ते रात्री केलेले विचार ते तुमच्या अंतर्मनात पोहोचतात सहजतेने, आणि ते कधी कधी संमोहनापेक्षा जास्त प्रभावी आहे. याच्याशिवाय अजून काही थेरपीज आहेत का जे आपण हिप्नोथेरपीच्या अंडरमध्ये वापरतो? सीबीटी आहे, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, आणि आता खूप जास्त प्रचंड पॉप्युलर थेरपी आहे, त्याला आपण म्हणतो माइंडफुलनेस थेरपी. ओके. ती म्हणजे आईस ऑन चेरी ऑन केक असं म्हणू आपण त्याला, की ती इतकी सुंदर थेरपी आहे. म्हणजे ती माइंडफुलनेस मेडिटेशन्स आणि हिप्नॉसिस आणि सीबीटी हा अतिशय सुंदर कॉम्बिनेशन. अच्छा. तर ह्याचा ॲज अ थेरपिस्ट आम्ही सर्वजण वापर करतो. तर मग डेली तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही मेडिटेशन यूज करा. मेडिटेशन म्हणजे माइंडफुलनेस. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक ट्रीटमेंट आहे, त्याला म्हणतो आपण MBCT, म्हणजे माइंडफुलनेस आणि सीबीटीचं कॉम्बिनेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये. प्रोफेसर मार्क विलियम्स म्हणून प्रोफेसर आहेत,
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत, त्यांनी ती डेव्हलप केलेली थेरपी आहे. ओके. अतिशय सुंदर आहे. काय सिंपल थेरपी काय सांगतो मी, एकदम सोपे आहे. हम्म. 10 मिनिटं डोळे बंद करून नाका येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचं निरीक्षण करा. म्हणजे ते 200 पानामध्ये हेच एलॅबरेट करून सांगितलंय की 200 पेजेसमध्ये माइंडफुल वे थ्रू डिप्रेशन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की स्टुडंट्स असतील, कोणी असतील, डोळे बंद करून शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे बघा फर्स्ट. सेकंड, शरीरामध्ये जे काही संवेदना निर्माण होतात त्या संवेदनांचं निरीक्षण करा. त्याचेच क्लिनिकल स्टडी करून, त्याचेच रिसर्च करून ते 200-250 पानामध्ये एलॅबरेट केलं त्यांनी. अच्छा. दॅट इज MBCT. माइंडफुलनेस बेस्ड कॉग्निटिव्ह थेरपी. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचं निरीक्षण करणं, शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या संवेदनांचं निरीक्षण करणं. या दरम्यान तुमच्या मनामध्ये हजारो विचार येतील जातील, ते चालू राहतात. मन भरकटलं की मनाला परत श्वासाकडे आणा किंवा शरीराच्या संवेदनेकडे आणा. या प्रक्रियेने जे काही मेंदूमध्ये बदल घडतात ते खूप सुंदर असतात. अच्छा. खूप अमेझिंग असतात. त्यामुळे डेफिनेटली आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी त्यांच्या डेली रुटीनमध्ये 5 मिनिटं 10 मिनिटं माइंडफुलनेस करावंच कंपल्सरी. अच्छा. आणि मिनिमम इफेक्टिव्ह डोस इज 12 मिनिटं. अच्छा. मिनिमम इफेक्टिव्ह डोस म्हणजे तो असा आहे की एवढे मिनिटं करा, दिवसभर काही नाही केलं तरी चालेल. 12 मिनिटं माइंडफुलनेस करा, ड्रास्टिक चेंज होतो. ड्रास्टिक. किती दिवसाने बदल होतो? 14व्या दिवसापासून बदल व्हायला सुरुवात होते मेंदूमध्ये. 2 महिन्यामध्ये पूर्णपणे चेंजेस होतात. अच्छा. येस. हे जे मी सांगतोय ते सगळे जे रिसर्च आहे त्याच्या अकॉर्डिंग सांगतो. अच्छा. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा फ्युचर प्रोग्रेशन हे पण हिप्नोथेरपीचेच काही प्रकार आहेत का ते वेगळे आहेत? आहे. हिप्नोथेरपीचाच प्रकार आहे. डॉक्टर मायकल न्यूटन यांनी याच्यामध्ये फार काम केलं आहे. सो एखाद्या व्यक्तीला त्याच्या पास्टमध्ये काही गोष्टी घडत आहेत किंवा त्यांना वाटत आहे की माझ्या मागच्या जन्मामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, देन मग संमोहनाचा उपयोग केला जातो. पण आता गंमत अशी इकडे आहे की हा एक ट्रिकी सिच्युएशन आहे. ते माझ्या क्लायंटची मान्यता आहे की माझा प्रॉब्लेम हा माझ्या पास्टमध्येच आहे, तरच ते वर्क करतात. बरोबर. एखादा व्यक्ती आहे जो म्हणतोय की माझा प्रॉब्लेम तिथे नाहीये, माझा प्रॉब्लेम इथे आहे, या काल परवा घडलेल्या घटनेमुळे मला प्रॉब्लेम होतो आहे, ते त्यांचं सोल्युशन तिथे आहे. आणि ज्यांना असं वाटतंय, फर्म बिलीफ आहे की माझा प्रॉब्लेम हा माझ्या मागच्या जन्मामध्येच आहे, तर तिथे पास्ट लाईफ रिग्रेशन ही मेथड वर्क करते. मग लिटरली आपण जातो. तर माझ्याकडे एक केस होती. ही मुलगी लंडनहून आली होती आणि ती KEMला ऍडमिट होती. हा तिच्या पोटामध्ये फार दुखायचं. फार इंटरेस्टिंग केस आहे. इतकी इंटरेस्टिंग केस आहे ना, ती स्वतः सायंटिस्ट आहे. अच्छा. ती लंडनला रिसर्चर होती. 18 तास ती रिसर्च करायची त्या लॅबमध्ये. आणि ती KEMला आली. ती सगळं ते तिकडे सगळे डॉक्टर झाले. घरचे म्हणाले की तू इकडे ये, आपण आमच्यासोबत राहा, तुला काय झालं नाही झालं तू आमच्यासोबत राहा. बरोबर. KEMला गेली. त्यानंतर ती म्हणाली शेवटची इच्छा आहे माझी सिद्धिविनायकाला जायचं मला, बाकी मला काही नको आता. डॉक्टर म्हणाले घरी घेऊन जा, हिचं काहीही होऊ शकत नाही. मग ती गेली आणि फॉर्च्युनेटली ती वाचली. कसं देवाचा चमत्कार झाला, ती वाचली. त्यानंतर ती माझ्याकडे आली. पण तिचं ते पेन काही थांबला नाही, स्टमकचं. तिच्या पोटामध्ये भयंकर वेदना व्हायच्या. आली आणि मग मी म्हटलं की तुझं काय म्हणणं आहे? ते म्हणाले की मी सगळं करून झालंय, मला वाटतंय की माझ्या पास्ट लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर आम्ही रिग्रेशन करायला घेतलं. 3 तास ते रिग्रेशन चाललं. अच्छा. ती 3 जन्म पाठीमागे गेली. अच्छा. ती 330 BC मध्ये गेली. 330 BC. तिने सांगितलं की आफ्रिकेमधून जे आफ्रिकन एलिफंट्स आहेत ते इथे इम्पोर्ट केले जात होते त्या काळात. त्यावेळेस तिने 330 BC मधला लॅम्प हाऊस होता एक, तो सांगितला. तिथे एक लॅम्प हाऊस आहे आणि ते आय थिंक रोम मध्ये कुठेतरी होती. आणि मग ती चालत होती आणि त्या काळात तो एक पुरुष होता. तो एक हिलर होता. आणि तो औषधी जसं आपल्या आयुर्वेदिक औषधे आहेत तसं ते व्यक्ती जंगलातून इकडून तिकडून औषधं घेऊन तिकडे लोकांना द्यायचे. तर ती एक दिवस असंच त्या डोंगरावरती जात असताना एक रिव्हेंज म्हणून एका व्यक्तीने तिला चाकू फेकून मारला. अच्छा. हा. तो चाकू घुसला तिच्या पर्टिक्युलर त्याच पार्टमध्ये जिथे तिला आज पेन होता. आणि मग ब्लिडिंग एक्सेसिव्ह झाला आणि तिची डेथ झाली. त्या जन्माची मेमरी तिने ह्या जन्मात कॅरी केली होती. अच्छा. मग आम्ही ती मेमरी काढली आणि त्या सेटिंग नंतर दुसऱ्या दिवसापासून तिचं पोट दुखायचं बंद झालं ते आजपर्यंत. गोष्ट आहे 2018ची. अच्छा. आता तिला पेनच नाही होत.
पण मग ते काढली म्हणजे काय केलं एक्झॅक्टली ते काही सबकॉन्शियस समजलं माइंडला आपण सांगतो की ह्या जन्माची तुझी आठवण नाही. ही तू सोडून द्यायची, इरेज करून टाकायची. अच्छा. अंतर्मन होल्ड करतं प्रत्येक लाईफची मेमरी बरोबर. सबकॉन्शियस. म्हणजे आपण मगाशी तो डायग्राम बघितला, कॉन्शियस माइंड, अनालिटिकल माइंड, सबकॉन्शियस माइंड. त्याच्या खाली छोटंसं एक एवढंसं 5% एक एरिया असतो, पास्ट लाईफच्या मेमरीज तिथे असतात. ओके ओके. तो एरिया ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 5% तो एक एरिया असतो ज्याने आपण पास्ट लाईफला ऍक्सेस करू शकतो. ओके. तिथून तो आपल्याला ऍक्सेस करता येतो. हां, आणि प्लॅनरी स्टेट ऑफ हिप्नॉसिस, प्लॅनरी स्टेट ती कोणालाच माहिती नाही. अशी स्टेट आहे, लोकांना फक्त माहिती आहे की संमोहनाची लाईट, मीडियम, डीप ट्रान्स. डीपच्या पलीकडे एक स्टेट असते, प्लॅनरी स्टेट. ओके. समनाबलास्टिकच्या पलीकडची स्टेट असते, सगळ्यात खोल अवस्था असते. तिथे जाऊन ते करावं लागतं. आणि तिथे गेल्यानंतर ती मुलगी ठीक झाली. आता ठीक ती झाली. परत काही प्रॉब्लेम. आता ह्याला तुम्ही काय बोलणार? बरोबर आहे. राईट. आज ती मुलगी पूर्ण जगभरात USA ला गेली, लंडनला गेली, सगळीकडे गेली आणि माझ्याकडे आली आणि ते केस पूर्णपणे क्लिअर झाले. आणि फ्युचर प्रोग्रेशन फ्युचर प्रोग्रेशन करता येतं, पण ती एक कल्पना असेल फक्त. बरं. जस्ट एक. आता कोणाकोणाला समजा एखाद्या क्लायंटला आपल्याला भविष्याची एन्झायटी आहे, त्यांना समजा कोणी सांगितलंय की तुझा मृत्यू ह्या तारखेला होणार आहे. ओके. सो मग मी त्यांना संमोहनात नेऊन त्या तारखेच्या पलीकडे घेऊन जातो घेऊन जातो. आणि मी सांगतो की या तारखेच्या पलीकडे गेलास तू जिवंत आहेस आता. अच्छा. राईट. तो काळजी करू नको. ओके. तर त्या व्यक्तींचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्याला करता येतं, प्रोग्रेशन करता. एज प्रोग्रेशन म्हणतात त्याला. पॉसिबल आहे, पण ती फक्त एक कल्पना असू शकते, कारण वेळेच्या पुढे जाणं बरोबर इट्स नॉट पॉसिबल. बरोबर. आपण बऱ्याच थेरपिस्ट बद्दल पण डिस्कस केला आता. Yes. शेवटचा एक महत्वाचा प्रश्न असा आहे, जर का एखाद्या व्यक्तीला जर का आता हिप्नोथेरपिस्ट व्हायचं आहे किंवा या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर साधारणपणे त्याला काय करावं लागतं, त्याला काय शिक्षण घ्यावं लागतं, त्याच्याकडे काय स्किलसेट असावा लागतो, त्याबद्दल सांगा. हिप्नॉसिस आणि कुठे शिक्षण मिळू शकतं? ओके. तर IICH म्हणून आपलं फाउंडेशन, आपलं इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल हिप्नॉसिस. आता हा प्रश्न एकदम सगळी गंमत आहे याच्यामध्ये. ह्या क्वेश्चनमध्ये फार मजा आहे. आता हिप्नॉसिस शिकायचं म्हणजे काय? तर भारतामध्ये 2 प्रकारचे संमोहनशास्त्राचं प्रशिक्षण आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्येच 2 प्रकारचं शिक्षण आहे. एक आहे मगाशी जो उल्लेख केला, फ्रान्स अँटोन मेस्मेर. ह्या मेस्मेरच्या काळातलं प्रशिक्षण आजही भेटतं. ओके. हां, त्याच्यामध्ये 3 कंपोनंट आहेत. पहिला आहे त्राटक करा, भिंतीला एक बिंदू लावा, त्या त्राटकाकडे बघा, तुमच्या डोळ्यातली शक्ती वाढवा. दुसरा आहे प्राणायाम करा, म्हणजे तुमच्या आवाजाला एक धार येईल, ओंकार साधना करा. आणि तिसरा आहे पासेस, म्हणजे जो मेस्मेर लोकांना स्पर्श करून बरा करत होता, ती शक्ती तुमच्यामध्ये डेव्हलप करा. मग ते हातांना असं घासणं आणि असं 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 करत करत ती ॲबिलिटी आपण डेव्हलप करतो आणि मग ती प्राणशक्तीने आपण संमोहनात नेतो. हे झालं ओल्ड स्कूल. म्हणजे ते तेव्हा ठीक होतं. 1750-60 पर्यंत ते ठीक होतं. ओके. त्यानंतर गोष्टी बदलल्या आहेत. 1740 नंतर जगातलं पहिलं स्कूल झालं ते होतं नेन्सी स्कूल ऑफ हिप्नॉटिझम. ते अतिशय दिग्गज लोक होते त्याच्यामध्ये. आज जी मोठी मोठी नाव आहेत, स्किनर आहे, फ्राईड नव्हते, फ्राईडने ते हेच डिनायच केलं होतं, पण जे लेजेंडरी फिगर आहेत, वॅटकिन्स आहे वगैरे वगैरे, डॉक्टर मायकल नॅश पासून डॉक्टर डेव्हिड स्पिगल. डॉक्टर डेव्हिड स्पिगल ही व्यक्ती अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनची चेअरमॅन आहे. अच्छा. हा. सो हे एवढे मोठे मोठे लोक होते सगळे. आणि आज तुम्हाला हिप्नॉसिस शिकायचं आहे तर ते शिकून नाही चालणार. बरोबर. हे असं झालं की तुम्ही आजचा तुमचा जो सॉफ्टवेअर लेटेस्ट चाललेला आहे त्या फोनमध्ये तुम्ही 10 वर्ष आधीचं सॉफ्टवेअर टाकलं, नाही चालणार. आजचं हिप्नॉसिस काय आहे? आजचं हिप्नॉसिस आहे क्लिनिकल हिप्नॉसिस. त्याच्यामध्ये 300 तासांचं ट्रेनिंग असतं, इंटेन्सिव्ह. 2-3 दिवसामध्ये संमोहन नाही शिकत. जे शिकलायत ना तुम्ही काही नाही शिकलात. आज मला 11 वर्ष झाली, मी प्रॅक्टिसमध्ये आहे. आजही मला वाटतं की नवीन संमोहन शिकायला पाहिजे, नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत. संमोहनाचा मॅन्युअल 2000 पानांचा आहे. मग तुम्ही इमॅजिन करा की संमोहनशास्त्र किती 2700 पानांचा मॅन्युअल आहे. हां. सो हिप्नॉसिस शिकायचं असेल तर क्लिनिकल हिप्नॉसिस शिकावं. सगळ्यात सायंटिफिक आणि अमेझिंग आहे. 100 ते 300 तासाचं ट्रेनिंग तुम्हाला भेटलं पाहिजे. त्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ हिप्नॉसिस आहे आणि थिअरीज ऑफ हिप्नॉसिस चॅप्टर येतो. त्यानंतर लेटेस्ट मॉडेल येतात, म्हणजे हिप्नॉसिस अँड एन्झायटी, हिप्नॉटिझम आणि डिप्रेशन, हिप्नॉटिझम आणि
सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, मग डायबिटीज, थायरॉइडमध्ये काय काय करायचं, सोरायसिसमध्ये, एक्झिमामध्ये काय करायचं, वेट लॉसमध्ये काय करायचं, ह्याचं पूर्ण ते एरिया एक्सप्लोर होतो. बरं. आणि क्लिनिकल हिप्नॉसिस हे खूप 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 डीप आहे, बास खूप आहे. डीप आहे, समुद्र आहे. अच्छा. आणि हे आपलं 2-3 दिवसात कोर्स करून प्रॅक्टिस करतायत, मुळात त्यांना काहीच येत नसतं. बरोबर. कारण ते 2-3 दिवसाच्या कार्यशाळा मी खूप वेळ केल्यात ना, त्यामुळे मी सांगू शकतो माझ्या अनुभवाने. बरोबर. 3 दिवसात काय शिकणार? बरोबर. मानसशास्त्र तुम्ही 3 दिवसात शिकू शकता नाही का? शिकू शकत. खरं आहे. 100 तास शिका, 300 तास शिका आणि शिकल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचा प्रवास चालू होतो. चालू होते. तुम्ही त्या कोर्समध्ये तेवढं शिकून तुम्ही परिपूर्ण संमोहनशास्त्र शिकत नाही. आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे त्याच्यात. आणि भारतामध्ये अ, तो जो क्लास आहे, त्या लेवलचा हायली एज्युकेटेड हिप्नोथेरपिस्टचा जो क्लास आहे, तो 0.1% आहे. अच्छा. बर. खूप मोठी आपल्याकडे गॅप आहे स्टुडंटसाठी ऍक्च्युअली. छान. 0.1%. अच्छा. तुम्ही विचारा मिल्टन एरिक्सन कोण आहे, नाही माहिती लोकांना. तुम्ही विचारा डॉक्टर मायकल नॅश कोण आहे, पीटर नॅश कोण आहे, विलियम क्रोगर कोण आहे. ते म्हणतील हे कुठल्या भाषेत बोलतायत. पाहू, पण हे पितामह आहे. जसं मानसशास्त्रामध्ये डॉक्टर सिग्मंड फ्राईड आहेत, तसे हे आपले पितामह आहेत ह्या क्षेत्रामधले. ह्यांनी 50-50 वर्ष, उर्सुला जेम्स आहे, हे सगळे लोक लॅबमध्ये बसले आहेत, संमोहन करतात, व्यक्तीच्या मेंदूमध्ये काय बदल होतात ते, आणि ते लिहून काढतात. सगळा डेटा असतो. जर्नल्स आहेत वर्ल्ड वाईड. इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल हिप्नॉसिस आहे, अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल हिप्नॉसिस आहे. दररोज रिसर्च पेपर पब्लिश होत आहेत. आपल्या ट्रेनिंगमध्ये आपण ते सगळे रिसर्च पेपर स्टडीला घेतो. अच्छा. काय ते इंटरेस्टिंग स्टडी अशा आहेत की फ्रॅक्चर झालेलं आहे, बरोबर आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे, तर हिप्नॉसिसमध्ये 2 ग्रुप होते. एक ग्रुपला फक्त मेडिसिन दिलं आणि फिजिओथेरपी दिली, एका ग्रुपला मेडिसिन, फिजिओथेरपी आणि हिप्नॉसिस दिलं. तर ज्यांना हिप्नॉसिस दिलं त्यांच्या हाडांची बोन जॉईंट झाले त्यांचे लवकर. अच्छा. आता तुम्ही काय बोला, 2006 ला थायलंडमध्ये पब्लिश झालेला पेपर आहे. तुम्ही इमॅजिन, हे प्रेझेंटेशन 2006चं, आताचं नाहीच आहे. सो वास्ट आहे. पण मग एज्युकेशन बॅकग्राऊंड काय लागतं आणि स्किल सेट काय लागतं? 23 नोव्हेंबर 2005चा GR आहे महाराष्ट्र, आपला भारत सरकारचा. त्यांनी सिम्पली म्हटलंय की कुणीही हिप्नॉटिझम शिका, हिप्नोथेरपी शिका, सर्टिफिकेट घ्या आणि प्रॅक्टिस करा. ते क्लिअर गायडन्स आहे. कुणी शिकू शकतं. अप्रोप्रिएटली ट्रेन पर्सन कॅन प्रॅक्टिस हिप्नोथेरपी. ओके. हां, मग अप्रोप्रिएटली ट्रेन म्हणजे माझ्या हिशोबाने 100 तासांचं ट्रेनिंग आणि दुसऱ्यांच्या हिशोबाने 3 दिवसाचं. येस. सो मी म्हणेन की एक छान प्रोफेशनल ट्रेनिंग घ्या, मस्त ट्रेनिंग घ्या, छान करा, आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला काही अडचण नाही लिगली काही, कारण GRच तसं आहे. येस. आणि दुसरं आहे की तुम्हाला अजून प्रोफेशनल वेमध्ये जायचं आहे, गो फॉर सायकोलॉजी शिका, काउन्सिलिंग, क्लिनिकलला नाही गेलं तरी चालेल, काउन्सिलिंग सायकोलॉजी शिका आणि मस्तपैकी करा. तुम्ही खूप मजा येईल तुम्हाला, कारण तुम्हाला सायकोलॉजीचा, फ्राईडचा बॅकग्राऊंड भेटेल, ॲरन बेकचा बॅकग्राऊंड भेटेल, आणि मग हिप्नॉसिस, तर तुम्ही खूप सुंदर कॉम्बिनेशन करू शकता. आणि स्किल सेट काय लागेल? स्किलमध्ये हिप्नॉसिसमध्ये मला जे माझा वैयक्तिक अनुभव आहे तो असा आहे की तुमच्याकडे ना एक व्हॉइस मॉड्युलेशन लागेल. ओके. कारण संमोहनामध्ये आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलतो की तुम्ही गाढ संमोहनात जात आहात, तेव्हा त्या तो गाढ वाटला पाहिजे. बरोबर. तुम्हाला हलकं वाटत आहे तर ते हलकं वाटलं पाहिजे. एक सिंगर कसा असतो, बरोबर, तसं त्या संमोहन तज्ञाच्या आवाजामध्ये एक ते लागेल, व्हेरिएशन त्यांच्या व्हॉइसमध्ये. सेकंड इज कॉन्स्टंट लर्निंग. एव्हरी सिंगल डे तुम्ही मनाला समजून घ्या, अभ्यास करा हिप्नॉसिसचा. तुम्ही पुस्तकं आणा, वाचा 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 वाचा, लर्निंग, दॅट्स इट. माझा तरी आत्तापर्यंतचा मंत्र आहे तो, की लर्निंग एव्हरी डे. मी परवा दिवशी वाचायला बसलो पुस्तक 256 पानाचं आहे ना, ते मी संपवून टाकलं. 6 तासात मी संपवलं ते पुस्तक. थोडंसं राहिलं होतं, ग्लॉसरी वगैरे छोटे ते दुसऱ्या दिवशी संपवलं. म्हणजे 2 दिवसात मी माझं एक पुस्तक, हा माझा स्पीड आहे, 256 पानाचं 2 दिवसात संपवणं. सो लर्निंग, हिप्नॉटिस्टसाठी लर्निंग खूप इम्पॉर्टंट, कारण कॉन्स्टंटली नवीन रिसर्च चालू आहे, अभ्यास करत राहणं. बरोबर. येस. सो डॉक्टर, तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत आणि अनेक विषयांची माहिती दिली, अगदी सुरुवातीपासून इतिहास, त्याच्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यानंतर त्याचा कसा फायदा होऊ शकतो, हिप्नोथेरपी आणि हिप्नोटिझम याच्यातला काय फरक आहे वगैरे खूप छान सांगितलं. आणि आमच्या युवकांना त्याचा कसा फायदा होऊ शकेल त्याचं खूप सुंदर सांगितलं. मला माहिती आहे की पालकांच्या मनामध्ये खूप शंका आजही असतील आणि त्या संदर्भात तुम्हाला पालक नक्की येऊन अप्रोच करतील. तुम्हाला या संदर्भात काही कोणत्याही जर शंका असतील तर संपर्कासाठी आम्ही डॉक्टरांचा नंबर
आणि त्यांच्या क्लिनिकचं जे काही वेबसाईट आणि बाकी जे काही डिटेल्स आहेत, ईमेल आय डी आणि सगळे डिटेल्स, त्यांचे इन्स्टा पेज, हे सगळे आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुमच्या मनामध्ये यातल्या कोणत्याही शंका जरी असतील तरी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे जर का तुमच्या मुलाचं जर का अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होत नसेल किंवा कोणत्याही प्रकारची अशी जर का त्याला प्रॉब्लेम येत असतील त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या फ्युचर डेव्हलपमेंटमध्ये, तर डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा. मला खात्री आहे की तुम्हाला त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळेल आणि त्याच्या वाटा भविष्याच्या सुखकर होतील. डॉक्टर, या ठिकाणी तुम्ही आलात, आमच्या सर्व प्रेक्षकांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं. मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू.